डोळ्यातून चंद्रभागा आता आटायची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. कान्होबा 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 कान्होबा. आणि हा प्रवास म्हणजे खरं तर एक प्रकारचा चमत्कार आहे माझ्यासाठी पूर्ण. म्हणून मी म्हणलं ना की मी काही ठरवत नाही, ते ठरवणारे तेच. जे ठरवले त्यांनी त्या पद्धतीने आलं समोर की करायचं. महाराजांवरती 8 चित्रपट आपल्याला करायचे. हे विषय काय सगळं ठरलेलं होतं कशा कशा पद्धती. खूप लोकांचे उमरे झिजवले होते. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ. तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून. तुझ विण कोण आहे मज. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या संवाद वेळा या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लगाटे यांचे लगाटे रिअल्टर्स. तुम्हाला सगळी आता कल्पना आलेली असेल की ज्यांची एक साईट भरपूर रिस्पॉन्सनी पुढे गेली आहे. आणखी 2 ठिकाणी त्यांच्या साईट्स ओपन झाल्यात आणि त्यांची बुकिंग सुरू झाली आहे जूनपर्यंत. ते पण संपणार आहे. त्यामुळे कोकणातलं घर हे जर तुमचं स्वप्न असेल तर एकतर घर म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून हा अप्रतिम पर्याय आहे. आणि व्यक्ती खात्रीशीर आहे, मित्र आहे माझा, त्यामुळे मी खात्री देऊ शकतो. त्यामुळे अमित लगाटेच्या लगाटे रिअल्टर्सशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, कदाचित एव्हाना कळलं असेल की मी एका क्षेत्राशी निगडीत आहे जो रंगमंचीय क्षेत्रात येतं सगळं. हे त्यात काय येतं तर त्यात संगीत येतं, नाट्य येतं, साहित्य येतं. ह्या सगळ्या गोष्टींशी माझा संबंध आहे आणि मला त्याचे फायदे तोटे सुद्धा इतक्या दिवसात बघायला अनुभवायला मिळालेत. मेनली आता जे संगीत क्षेत्रात माझं काम चालू आहे त्या क्षेत्रातले धोके तर खूप मोठे आहेत मित्रांनो. प्रत्येक क्षेत्रात फायदे तोटे असतात, पण आमच्या क्षेत्रात जरा जास्त धोके आहेत. कारण लाईट जेव्हा अंगावर पडतो ना त्यावेळेला पूर्ण देहभान विसरलं जातं. आपण त्या मंचाचे दास असतो खरं तर, पण आपल्याला बॉस आहोत असं जेव्हा वाटायला लागतं त्यावेळेला गडबड सुरू होते. आणि ती गडबड कधी सुरू झाली हे कळत नाही. पण असे काही जण असतात, माझे मित्र, देवाच्या कृपेने ते आहेत, की ज्यांना या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याची कला देवानेच दिलेली आहे. म्हणजे प्रकाश झोतात राहून सुद्धा जमिनीवरचे पाय घट्ट, असे फार मोजक्या लोकांमधली एक व्यक्ती आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. हा जो आवाज आहे ना, हा निर्मळ आहे आणि खऱ्या अर्थानं गायकी असूनही भावकी दिसणारा आवाज आहे. मला त्याचा जास्त आनंद आहे. देवाला जो आवडतो ना तो भाव, आणि तो भाव ज्याच्याकडे आहे तो माझा मित्र, प्रख्यात गायक आणि माझा अतिशय आवडता मित्र आज अवधूत गांधी आपल्याकडे आलेला आहे. त्याच्याशी आपल्याला गप्पा मारायच्यात. अवधूत, मनापासून स्वागत आहे मित्रा तुझं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीने सुरुवात केली. कुठली पार्श्वभूमी आहे तुला? मला सगळं माहिती जरी असलं तरी माझी तळमळ ही आहे की रसिकांनाही कळावं की फक्त पार्श्वगायक म्हणून किंवा फक्त गायक म्हणून अवधूत गांधी नाहीये. अवधूत गांधी तयार होण्यामागे जे काही आहे ते आपल्याला आज
रसिकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवधूत गांधी तयार होण्यामागं माऊलींची कृपा आहे आणि त्यांच्या सेवेकरी पुजारी घराण्यातला मी आहे. तो वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, आळंदीला संजीवन समाधी महाराजांची त्यांच्याही सेवेचा वारसा आणि जे काय आहे हा सेवेचा प्रसाद आहे. आज जे काही नाव जे काही दिसतंय तुम्हाला सगळं आणि पहिल्या वाक्यामध्ये जे सांगितलं, की अ, आपण या व्यासपीठाचे, या कलेचे, या क्षेत्रातले आपण एक दास आहोत, बॉस नाही आहोत. कारण बॉस तेच आहेत. अर्थात सर्वार्थाने बॉस तेच आहेत आणि याची जाणीव मला खूप आधीपासून त्यांनीच करून दिलेली आहे. त्यामुळं कुठेही यत्किंचित तो भाव मनामध्ये येण्याची तीळ मात्रही शंका नाही. मला पदोपदी जाणवतं माझ्या हातून जे काही घडतं ते माझं नाहीये. माझ्याकडून ते करवून घेतात. सो वारकरी परंपरेचा मोठा वारसा, संत परंपरेचा वारसा, सद्गुरूंच्या कृपेचा वारसा हा मिळालेला आहे मला. आणि त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण हे एका जन्मातलं पुण्य नाहीये. मागच्या काही जन्मातलं साठलेलं पुण्य होतं म्हणून या कुळामध्ये जन्म मिळाला आणि त्या सेवेच्या माध्यमातून मी हळू घडत पुढे चाललेलो आहे. वाह! वाह! एक म्हणलं जातं, की काही स्वीकारावे, काही नाकारावे. अ, तत्वासी भजावे आणि समजून घ्यावे, की हे माझे नाही. बरोबर? तर हे माझं नाही, मग हे कुणाचं आहे? तर आपण त्या केशवाचे पाहुणे आहोत. हे जग त्याचं आहे, हे घर त्याचं आहे, हे वास्तू हे सगळं त्याचं आहे आणि मला फक्त पाहुणा म्हणून पाठवलेलं आहे, केअरटेकर म्हणून पाठवलेलं आहे आणि मी कशी काळजी घेतोय, मी काय करतोय, याच्यावर त्याचं बारीक लक्ष आहे. त्यांनी नेमून दिलेल्या गोष्टी जर केलं, तर आपल्याला यश मिळतं, ज्याला आपण यश म्हणतो. पण तो खरं तर कृपेचा आशीर्वाद असतो, कृपा असते, कृपेचा प्रसाद असतो. अ, मी ह्या आध्यात्मिक बैठकीला खूप अ, मनापासून भजतो. याला कारण असं आहे, की आपल्या घरात पण वारकरी संप्रदायाचं सगळं वातावरण आहे. माझे वडील काय किंवा माझे आजोबा काय आणि माझं तुझं जुळायचं कारण तो खूप मोठा घट्ट धागा, 100% की जसं तुझं आता तू सांगितलं, तुला आळंदीकर म्हणून घेण्यात तुला खूप आनंद वाटतो खरं तर. हां, की अवधूत गांधी म्हणलं की अ, वारीच्या वेळेला अवधूतचं घर कुठे? तर अवधूत आळंदीत आणि त्या सगळ्या वातावरणात. तुझं बालपण तिथेच गेलं आणि माऊलींच्याच सानिध्यात तू सगळ्या म्हणजे काय म्हणूयात आपण नर्चरिंग जे असतं ना रे, हो. ते सगळं असं आपलं जे संगोपन होतं ते त्या मातीमध्ये झालंय आणि आपण किती भाग्यवान आहोत बघ, पुण्यातली मंडळी सगळी की 25 किलोमीटरवर माऊली संजीवन समाधी घेऊन उभे आहेत, बसले आहेत आणि जगद्गुरू. अर्थात तर ह्या गोष्टीचा किती तुझ्या दृष्टीने केवढा मोठा अ, आधार तुला वाटतो? आधार आणि प्रभाव दोन्ही आहे. कारण कसं होतं ना, की ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्या वातावरणाचा प्रचंड प्रभाव तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर असतो. आणि मुळातच अशा घराण्यात वाढल्यामुळं भजन, कीर्तन सतत लहानपणापासून त्या गोष्टी कानावर पडत गेल्या आणि माझ्या महत्भाग्यानं ज्यांना मृदंग महर्षी म्हटलं जायचं, बाबूरावजी डवरे गुरुजी, त्यांच्याकडे काही काळ मला पखवाजाचं शिक्षण घेता आलं. अर्थात ते वय अल्लड होतं म्हणजे मला आठवलं की मला हसायला येतं. त्या बाबतीत थोडा कम नशिबी आहे मी, असं म्हणायला लागेल. कारण गुरुजी असे असायचे ना, की त्यांचं सतत असायचं, की "अरे मी आहे तोपर्यंत घ्या." ते असे द्यायला. आम्ही थोडंसं उन्हाळ वय असल्यामुळं मग जाऊ दे नंतर करू, असं करू. असं ते पण ते नंतर गुरुजी गेल्यानंतर किंमत कळली, की अरे आपल्याकडं एवढं मोठं विद्यापीठ होतं आणि आपण अर्थात तो तुमच्या नशिबाचा भाग आहे, की अमृताचा झरा वाहतोय, पण त्यातलं तुम्ही काय घेऊ शकता, तुमची कॅपॅसिटी किती हे तुमच्यावरती. झरा वाहणारच आहे तो. काय त्यातनं तुम्हाला तुमची पात्रता किती आहे घेण्याची, तेवढंच तुम्ही घेऊ शकता. असं मला वाटतं, की ते जेवढं माझी लायकी होती, पात्रता होती तेवढं मला घेता आलं. पण ते खूप चांगलं घेता आलं. आणि आळंदीच्या भूमीबद्दल काय मी बोलणार, कारण त्या मातीतलं चैतन्य, त्यातला जो एक हे आहे,
आज अनेक ती एक रत्नांची खाण आहे आळंदी म्हणजे. अनेक चांगले चांगले कलाकार म्हणा किंवा अनेक अ, अशा तिथं घडलेत त्या मातीमध्ये. आणि मला असं वाटतं की माझ्या घराण्यामध्ये, आमच्या घराण्यात पण सगळं गाण्याची ह्याची सगळी सगळी परंपरा होती. पण आधीच्या सगळ्या मंडळींनी सेवा म्हणून ते ठेवलं. फक्त सेवेपुरतं ते ठेवलं. माझे मोठे काका ज्यांचं भजनाच्या बाबतीत मला मार्गदर्शन मिळालं. ते राजकारणातही होते, आळंदीचे नगराध्यक्ष होते आणि उत्तम गायक, उत्तम हस्ताक्षर त्यांचं फार उत्तम, त्यांची चित्रकारिता उत्तम, ज्योतिषशास्त्राचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. अनेक मोठे-मोठे लोकं त्यांच्याकडे पत्रिका बघायला येतात. सगळं असून पण म्हणजे ते म्हणतात, की एवढं सगळं असून ते साधं राहणं आणि सेवाभाव ठेवणं. मी थोडासा प्रोफेशनल गायक म्हणून अर्थात ती त्यांचीच कृपा. कारण मला असं वाटतं ना, की आपण ज्या वयात घडतो, त्या वयात ते माझं वय सगळं सेवेमध्ये तिथं महाराजांनी करून घेतलं आणि त्या काळात ज्या गोष्टी मिळाल्या, आज मला त्या माझ्याकडनं प्रकट होतात असं मला वाटतं. जे काही येतंय, मिळतंय. गाणं कधी आलं रे तुझ्या आयुष्यात? गाणं लहानपणापासून म्हणजे माझी आई मला मांडीवर घेऊन महाराजांच्या समाधीसमोर करुणा त्रिपदी दत्ताची भजनं गायचे. माझे काका, माझे वडील सगळे उत्तम गाणारे. माझे दोन्ही नृसिंह काका सरस्वती मठामध्ये महाराज. हां. म्हणजे मामासाहेब दांडेकर ज्यावेळेस होते, त्यावेळेस मामासाहेब माझ्या वडिलांना, माझ्या काकांना लहान ते वडील असताना वारकरी शिक्षण संस्थेत चाली म्हणायला बोलवायचे, चाली गायला. वारकरी चालींचं आणि खूप छान गोड गळे सगळ्यांचे, गाणं सगळ्यांचं. पण पुन्हा तेच, की सेवेपुरतं मर्यादित ठेवलं. त्याने कोणी असं उत्तम कलाकार होऊ शकले असते सगळे ते पण. पण त्यांनी नाही, ते सेवेपुरतं ठेवलं. पण मलाच थोडंसं महाराजांनी कदाचित दिलं, की नाही आता हे जे मिळालंय, हे थोडं बाहेर प्रचार-प्रसार याचा व्हायला पाहिजे. आणि तशा पद्धतीची माणसं माझ्या आयुष्यात येत गेली. म्हणजे आपल्याकडच्या ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या, अ, शाहिरी परंपरा आहे, भारुड परंपरा आहे, भजन परंपरा आहे. या सगळ्या परंपरेतलं मला खूप चांगल्या लोकांचा सहवास आणि श्रवण झालं. आणि अर्थात पुणं म्हणजे आपलं सगळ्या बाबतीमध्ये माहेरघर आहे आणि इथं लहानपणापासून खूप चांगल्या-चांगल्या कलाकारांचं ऐकायला मिळालं भरपूर. आम्ही आळंदीवरनं यायचो. मठामध्ये भजन कीर्तन कायम व्हायचं. त्यामुळे ते माझ्या लहानपणी अ, करवीर पीठाचे शंकराचार्य जे होते, नंतर शंकराचार्य पूर्वाश्रमीचे रामचंद्रबुवा कराडकर. तर त्यांचं नारदी कीर्तन असायचं. लहानपणी ते ऐकत-ऐकत मोठं झालं. नंतर कमलाकरबुवा औरंगाबादकर होते. त्यांचं नारदी कीर्तन असायचं. आणि नंतर योगायोगाने मला त्यांच्या शेवटच्या काळात काही काळ मला त्यांच्याबरोबर तबल्याची साथ पण करायला मिळाली, नारदी कीर्तनामध्ये. तो कुठेतरी त्या संस्कार ते होत गेले. त्याचबरोबर अ, शाहीर नानिवडेकरांच्या परंपरेतले महादेवराव नानिवडेकरांचे पुतणे. शाहीर मुकुंदराव नानिवडेकर बजाज कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांनी आळंदीत त्यांना वास्तव्य करायचं. आळंदीत जागा होऊन त्यांनी मस्त बंगला बांधला होता. आळंदीत राहायचं. आम्ही त्यांना नानिवडेकर आजोबा म्हणायचो. आणि त्यांचे चिरंजीव शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर ते आमचे मामा. तर त्यांचं बरचसं मार्गदर्शन शाहिरी या परंपरेतलं. मी काही काळ त्यांच्याबरोबर आजोबांबरोबर पण ढोलकीच्या साथीला पोवाड्याच्या कार्यक्रमांना जायचो. अशा पद्धतीने घडत-घडत मग थोडं मोठं झाल्यानंतर मला विठ्ठल महाराज भोगसे वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव. वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोगसे प्रचंड म्हणजे आभाळ एवढं व्यक्तिमत्व. कलाकार म्हणून खूप श्रेष्ठ आणि तेवढेच डाउन टू अर्थ आणि तेवढेच गोड. भारुड इतकं अप्रतिम करायचं ते. त्यांचं म्हणजे नेत्रदीपक असायचं सगळंच तो सादरीकरण. ते संस्कार रुजत गेले. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार आणि संत साहित्याचे, लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, विद्यावाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे सरांचं माझं साधारणतः 1999-2000 साली चांगला म्हणजे परिचय आधीपासून होताच, पण त्यांच्याबरोबर मी भारुडात पखवाजवादक म्हणून जायला लागलो. अच्छा, देखणे सरांच्या. हां, सुरुवातीला. बरं. आणि मग सरांना लक्षात आलं, की अरे हा बरा गातो जरा. मग सर म्हटले, "तू गाण्याची बाजू सांभाळ." आणि मग जवळ-जवळ एक 2,500 प्रयोग सरांबरोबर मी भारुडाचे, त्यांच्या मुख्य गायक म्हणून अरे त्यांच्याबरोबर. वाह! आणि दुर्दैवाने 2 वर्षापूर्वी सर गेले नवरात्रीच्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी. मग सरांचा जो मुलगा आहे डॉक्टर भावार्थ देखणे, तो पण त्यांनी म्हणजे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही जी मिराशी ही जी मिळालेली आहे, हा जो वारसा मिळाला आम्ही ठरवलं, की आपल्याला जे मिळालं ते आपण पुढे चालवायचं. आम्ही भारुड परत उभं केलं सगळं. आणि मग मला जे जे काही मी तोपर्यंत भारुड परफॉर्म करत नव्हतो, फक्त गायचो मी. आता मी भारुड परफॉर्म करतो. वेगवेगळे अच्छा. भारुड हां. आणि मग आम्ही पुन्हा बहुरूपी भारुड हा मोठ्या एक कलाकारांचा संचामध्ये परत भव्य-दिव्य असा कार्यक्रम परत चालू. त्याचे जवळ-जवळ 30-40 प्रयोग त्याचे पण झालेले ही आहेत आता. कला खूप मागे गेली असं वाटतं का रे? हां, असं खूप अशी धूसर झाली आत्ताच्या लोकांना तर नाही असं अरे नव्यानं आता येतायत चांगल्या. काय झालं ना, की भारुड
मधल्या काळामध्ये थोडंसं काय म्हणता येईल त्याला, की त्यातले जे विनोद आहेत ते जरा पातळी सोडून खाली सवंग झाले. झाल्यामुळे आणि जे अभिप्रेत संतांना आहे भारुडाच्या माध्यमातून तो जो विचार आहे तो कुठेतरी मागे पडत गेला. फक्त मनोरंजनापुरतं ते मर्यादित राहायला लागलं. बरेच चांगले चांगले भारुडकार आत्ताही आहेत, की ज्यांनी हे टिकवलंय. चंदाताई तिवाडे असतील, लक्ष्मण राजगुरू असतील, निरंजन दादा होते. असे अनेक मंडळींनी ते हे परंपरा टिकवली, चालवली. पण मला असं वाटतं, की हे माऊलींच्या ओवीप्रमाणे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. पुन्हा याच्यात लोकं येतील, चांगले कलाकार येतील आणि सादर हो, करायला लागतील, हो, असं आपण आशा हो. करायला हरकत नाही. कारण हे कालातीत आहे. जे नाथ महाराजांनी त्या काळात सांगितलंय, माऊलींनी सांगितलंय, ते आजच्या काळालाही तेवढंच लागू पडतात त्या गोष्टी. हं, आणि हं. भारुडाच्या माध्यमात भारुडातनं गंमत अशी आहे ना, की तुम्ही अ, अभंग जरी भारुडातला त्या काळातला असला, निरूपण करताना तुम्ही आजच्या काळातले दृष्टांत देऊ शकता. संदर्भ देऊ शकता. संदर्भ देऊ हां, शकता. हां. आणि सो असा करत घडत मग या परंपरेशी नाळ जोडलेली असल्यामुळं तशा पद्धतीने माणसं आयुष्यात आणि मला एक मी नेहमी सांगतो, की अ, तुमच्या आयुष्यात जे कोणी येतं ते एक काय म्हणतात ते त्याला शुद्ध मराठीत डेस्टाईन म्हणतात. डेस्टिनी. हो, हो, हो. ते मराठी भाषा ती कळायला लागते आजकाल. सो डेस्टिनी असते. हां, म्हणजे चांगला माणूस असो, वाईट असो, ते तर कार्मिक रिलेशन्स असतात, असं मला वाटतं. कोणी विनाकारण तुमच्या आयुष्यात येत नाही. हो, हो. काहीतरी कारण असतं. आणि मला किंवा असं वाटतं, की विनाकारण कोणी जातही नाही. हां, दोन्ही. मला असं वाटतं, की ते त्यांनी घडवलं त्या पद्धतीने हो, माणसं हो. चांगलीही आणली, वाईट आणली. दोन्हीसाठी मी परमेश्वराला, माऊलींना धन्यवाद देतो, की तुमच्यामुळे मला सगळ्या चांगली माणसं, वाईट माणसं सगळ्यांना त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद, की त्यांच्यामुळे आपल्याला कळलं, की कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं. आता बघ तू सुरुवातीपासून जे सांगितलं, की काय काही वेळेला तू तबल्याची साथ केली, नंतर पखवाजाची साथ केली, मग तू भारुड केलं. पण तुला असं अ, त्यावेळेला तू हे निर्णय कसा घेतलास, की आपल्याला गाणं आहे बरं का आपल्या आयुष्यात किंवा आपण गाण्यासाठी आहोत. हा एक कुठेतरी ट्रिगर असेल, की त्यावेळेला वाटलं असेल, की आपल्याला गाणंच करायचंय बुवा. असं काही हो, मला आठवतंय? तसं लहानपणापासून भारतरत्न सुरभास्कर पंडित भीमसेनजींचं प्रचंड वेड होतं. हां. जसं कळतंय तसं. आणि त्यांच्याकडे शिकायची इच्छा होती, पण ते काय झालं नाही. मग मी काय केलं, की मठामध्ये आमच्या पहाटे 4 वाजता काकड आरती, ते रात्री 10ला शेज आरती. त्या हो, मधल्या काळातले जे काही उपचार आहेत, आपल्या लहानपणी आपण वॉकमन्स वापरायचो, वॉकमन आणि हो, कॅसेट. हो. मग पैसे साठवायचे आणि मग सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला आलो, की मग कॅसेटच्या स्टॉलमधनं कॅसेट घ्यायच्या किंवा पुण्यात आलो कधी-मध्ये आणि काही मित्रही तशा पद्धतीचे होते. मग कॅसेटची देवाण पुस्तकांची देवाण व्हायची. "अरे, हं. तू हे ऐकलंस का? हे नवीन आले." असं असं करत तेव्हा YouTube वगैरे तेव्हा काही नव्हतं ना. नाही, नाही, नाही. त्यामुळे चांगलं होतं सगळं. तर मग ते ऐकत पूजा करता अभंग लावलेत भीमसेनजींचे आणि ते पूजा करता गायचं. असं करत मी शिकलो. आणि माझ्याकडे तानपुरा होता. मग मी माझ्या छोटीशी खोली मठामध्ये, खोलीमध्ये भीमसेनजींचा मोठा फोटो होता. त्या फोटोसमोर बसायचं. ज्या वेळेस बसतोय त्या वेळेस ते राग लावायचे. त्याच्याप्रमाणे तानपुरा जुळवायचा प्रयत्न करायचा आणि मग गात राहायचं. जे आपल्याला झेपेल आपल्या बुद्धीला म्हणजे आपण जेवढं ग्रास्प करू शकू, तशा पद्धतीने करत आणि त्यांच्याबरोबर अनेक मोठे-मोठे गायक पण ऐकले मी. उस्ताद राशीद खान साहेबांचं ऐकलं. अ, मोहम्मद रफी साहेबांचं खूप ऐकलं मी. त्याच्यानंतर हरिहरनजी. असं वेगवेगळ्या जॉनर्स, वेगवेगळ्या ह्याच्यातले सगळे भरपूर श्रवण भक्ती भरपूर झाली. आणि सो मग त्याच्यातनं त्या गोष्टी रुजत लता दीदींचं भरपूर म्हणजे मला इतके अनुभव आठवणी आहेत. कार्तिक यात्रा असली आळंदीची, हं. माऊलींचा समाधी हो, सोहळा. वडील हो. नोकरी करायचे मंदिरामध्ये माऊलींच्या. सो आम्ही मुक्कामाला मंदिरात असायचो. माझा भाऊ, आम्ही सगळे. मग किंवा माऊलींच्या. हां, मग त्यांना डबा वगैरे देऊन देणं यात्रेत. त्यावेळेला क्लोज सर्किट टीव्ही असायचे. मोठे कॅमेरे आणि आता सारखं सीसीटीव्ही आपण म्हणतो ना, तसं ते लावून मग केबलिंग करून ते छोटे-छोटे बॉक्स टीव्ही दर्शन बरोबर, मंडपामध्ये लोकांना बरोबर. दर्शन व्हावं म्हणून. आणि मधल्या काळामध्ये मग संत ज्ञानेश्वर असेल, संत तुकाराम असेल, असे संतांचे असे चित्रपट वगैरे सिनेमे लावले हां, जायचे. लावले आणि जायचे. बाकी ज्यावेळेस माऊलींच्या समाधीचं दर्शन करते त्याच्या बॅकग्राऊंडला भीमसेनजींचे, पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचे, लता दीदींचे असे अभंग कंटिन्युअसली चालू असायचे. सो ते इतकं रुजलंय ना आतमध्ये, हं. ते वातावरण आणि त्याला जोडीला ते अभंग. हे म्हणजे एक अद्वैत असं मनामध्ये सगळं ठासून भरलेलं आहे. कधी-कधी गंमत अशी होते, आता आत्ता ताजं उदाहरण सांगतो. 2 उदाहरणं आहेत अशी ताजी. अ, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट मागच्या वर्षी हो, आला. हो. तर त्याचं संगीत पण दिग्पालने मला केलं, की "तू करायचं माऊली तुम्ही करायचं." त्याच्यामध्ये "घनू वाजे घुणा घुणा" ही माऊलींची विरहिणी हो, घेतली होती. हो, हो. दिग्पाल म्हणला, की
असा असा प्रसंग आहे की माऊलींना आता समाधीचे वेध लागलेत आणि त्या बॅकग्राऊंडला हे असणार आहे अभंग. हो. आता गंमत अशी व्हायची, ते काव्य तो अभंग समोर आला की आपसूक लता दीदींचा आवाज कानात घुमायला लागायचा. कारण इतक्या हजारो वेळा ते ऐकलेलं की ते समोर आलं की "गणू माझे गुण हे चालू व्हायचं डोक्यात. मला काही केलं चाल दीपाला म्हणलं, "अरे अभंग वेगळा घेऊयात का दुसरा काहीतरी?" नाही म्हणला, "मला हाच अभंग पाहिजे." मग असं करत, करत बरेच दिवस गेले त्याच्यामध्ये. मग एक दिवस मी ऑफिसमध्ये म्युझिक रूम आहे आमची, तिथे मी कोंडून घेतलं स्वतःला आणि तानपुरा लावून बसलो. बराच वेळ बसल्यानंतर मग पहिल्या चरणाची चाल सुचली. ते दिग्पालला ऐकवलं. हां, म्हणला, "हे, हे पाहिजे. कर पूर्ण आता ते." पुन्हा जाऊन बसलो. 1 तास, 2 तास, 3 तास बसलो. पुढं पुढं काही गाडी गेली नाही. ते नेटवर्क आलं तेवढ्यापुरतं ते मिळालं, गेलं परत. मग तेव्हा नाच सोडला. तुला थोडंसं इंटरप्ट करतो, की चाल केली आणि चाल सुचली. तुझा विश्वास कशावर आहे? नाही, मला चाल मिळते. मला चाल मी मी केली असं म्हणूच शकत नाही. म्हणजे कारण चाल सुचली. सुचली पण नाही. चाल ती मिळाली, प्रसाद हं, म्हणून मिळाली. हं. कारण आपण जरी सुचलं आपल्याला असलं, तरी येणारं कुठून तरी वेगळीकडनं आहे ना हां. ते. ते ते आपलं नाहीये. मी सुचणी ही पारंपरिक क्रियेबद्दल म्हणालो. हां, आता तुझी आध्यात्मिक बैठक आपली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला प्रसाद म्हणतो. पण सुचणं ही जी आहे ना, हां. ही प्रक्रिया परमेश्वराकडनं आपल्याला दिलेल्या प्रतिभेच्या माध्यमातनं येतं. बरोबर. त्यामुळे जो म्हणतो ना, मी एवढ्या चाली केल्या, तेवढ्या चाली केल्या. ते तसंच आहे आणि मग हां. पुढं गंमत अशी झाली, की तेव्हा मी नाच सोडला, की बाबा एक चरण मिळाले, बघू आता पुढे. हो, हो. आणि मग असंच घरून अपडाऊन करत असताना साधारणतः रस्त्यात गाडी ड्राईव्ह करता, करता, करता अचानक दुसऱ्या चरणाची चाल चालू झाली, डाउनलोडिंग. ते गाडी चालू असताना मी दिग्पालला फोन लावला, त्याला ऐकवलं. म्हटलं, "दुसऱ्या चरणाची चाल असं मिळालं, चालेल का?" "ओके," म्हणला, "परफेक्ट आहे. कर आता पुढं पूर्ण." तेव्हा पण असंच झालं, की ते चरण पूर्ण झाल्यानंतर थांबलं आणि परत 2-4 दिवसानंतर उरलेलं पूर्ण झालं. असं कधी-कधी असं होतं आणि आत्ता सांगायचं तर जो आता रणपती शिवराय स्वारी आग्रा, नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांवरचे जे 8 सिनेमे आहेत, त्यातले 6 शिवराय अष्टक अष्टकातला जो 6वा सिनेमा आहे, 6वा सिनेमा झाला. त्याच्यामध्ये "भेटी लागी जीवा लागलीसे" असं पुन्हा तुकाराम महाराजांचा दीदींचंच. अभंग. दीदींचं कारण आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते गायले, ज्या हं. पद्धतीची ती चाल आहे, खळे काकांची. कळलं का? म्हणजे ते अशक्य आहे ते म्हणजे म्हणजे मनातनं ते पुसून वेगळं काहीतरी मी अशा वेळेला मी पूर्ण सरेंडर म्हणजे कायम असतोच. तेव्हा मी मी मला तोच मुद्दा विचारायचा होता. किती आव्हानात्मक असेल ना हे? हो. मला मी हे की बाबा माझी पात्रताच नाहीये आता हे काय ते तुम्ही बघा. त्याच्यावर पण खूप विचार झाला, खूप विचार झाला आणि अचानक एक दिवस मग ते जे मिळालं, मग ते अजयदादांनी गायले, अजय पुरकर दादा त्यांनी गायलं. असं असं होतं बऱ्याच वेळेला. आणि मला एक फार सुंदर म्हणजे असं बऱ्याच अभंगांच्या बाबतीत झालं. अ, मुक्ताईमध्येच एक अभंग घेतलाय, तो दिग्पालला खूप आवडतो. नामदेव महाराजांचा अभंग आहे, "काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले." अ, तुम्ही गायक आहात, हो. तर तुम्ही गुणगुणलं पाहिजे बरं का, ते मला मारतील सगळे. नाही, नक्कीच, नक्कीच. हां, ते तुम्हाला गुणगुणून पण दाखवतो, गाऊन पण दाखवतो अभंग. हां. डॉक्टर म.बी. गोखले सरांचं एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. मोरया प्रकाशनाने ते पुस्तक केलं होतं. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं. आणि नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन तीर्थावळी एक प्रकरण पूर्ण अभंगांचं, त्याच्यात ते सगळं वर्णन आहे भारत भ्रमणाचं. तर त्याच्यावरती डॉक्टर म.बी. गोखले सरांचं पुस्तकाचं प्रकाशन आळंदीला माऊलींच्या मंदिरात, कारंजा मंडप जो आहे मुख्य गाभाऱ्याच्या समोर पुढे, तिथे त्याचं प्रकाशन होणार होतं आणि चैतन्य महाराज देगलूरकरांच्या हस्ते ते प्रकाशन होणार होतं. तर तेव्हा मला हा अभंग गायला सांगितलं की हा अभंग तुम्ही सादर करा. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे अ, मठातली आरतीची तयारी आहे, संध्याकाळी 7 वाजता आरती असते. त्याच्या आधी सगळ्या देवतांची पूजा वगैरे करून, दिवे लावणं वगैरे सगळं ते करून मी गाभाऱ्यात बसलो होतो. काहीही सुचत नव्हतं, की कसं गावं, कसं गावं, काय करावं, हा अभंग कसा गावा, वारकरी पारंपरिक चालीत गावा, काय करावं? आणि मग अचानक त्याची चाल चालू झाली सुचायला. आणि जसं मी गातो कार्यक्रमांमधनं वगैरे ते तसंच्या तसं ते पूर्ण डाउनलोड होतं. आणि गंमत अशी नाही, एकदा तिकडून मिळालं, एकदा इथं डाउनलोड झालं, तर ते मला कधीही झोपेतनं उठून विचारत होते ते कारण ते आपलं नाहीये. वाह! 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 आ, 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 काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती,
काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैसामुखी वदविले, वेद म्हैसामुखी वदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वा 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 वा. तो हा प्रसाद आहे. असंही बऱ्याच वेळेला घडतं. आता एकदा असंच गंमत दुपारचं म्हणजे माझं आणि महाराजांची एक छान वेळ आमच्या दोघांची अलंकार पूजा जे आपण म्हणतो. दुपारी नैवेद्य झाला 12 वाजता की अलंकार पूजा, जे काय हार फुलं आलेत त्याने देवाला नटवायचं, सजवायचं मस्त छान वेगवेगळे कपडे. अं, आणि मग ते करता करता गाणं चालू. आणि मी माझ्या धुंदीलाच मस्त छान असं, आणि असं ठरवून नाही की आज हे गायचं ते गायचं वगैरे, असं काही नाही. तिथं बसल्यानंतर त्यांना जे वाटेल माझ्याकडनं ऐकायचंय ते मला बुद्धी त्याच्याप्रमाणे गायचो. मग मराठी असेल, कानडी अभंग, हिंदी अभंग सगळं गायचं. असं करता करता एक दिवस सेम असंच झालं की कान्होबा तुझी घोंगडी चांगली, हम्म, हम्म. त्याची चाल अचानक सुरू झाली असंच. आणि रॅन्डम हा काहीच डोक्यात अभंगही नव्हता. अभंगही नव्हता. आणि काय ते, आणि सुरू झाली चाल त्याची. कान्होबा 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 कान्होबा, अरे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. हा माऊलींची गवळण आहे. माऊली देवाशी भांडताय त्याच्यात. तर देवाला म्हणतात तुझी शरीराला घोंगडीची उपमा दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे कान्होबा. आणि हा पण अभंग दिग्पाल आवडला तरी हा पण मुक्ताई चित्रपटामध्ये घेतलेला आहे. सुरुवातीला याच गवळणी सुरुवात. जसं हे झाला पूर्ण. माझा मित्र अभय नलगे म्हणून अतिशय उत्तम माणूस आहे, उत्तम कलाकार तर आहेच आहे, आणि माझा खूप अगदी जवळचा मित्र खास. अ, उत्तम हार्मोनियम वादक आहे, निरूपणकार आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, भारुडे उत्तम करतो. त्याला फोन लावला गाभाऱ्यातनं. अभय म्हणलं असं असं प्रसाद मिळालाय. वा 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 म्हटलं. मला असं आयुष्यात भरपूर प्रसाद मिळालाय. जे काय आहे त्याचं. तर सो एक हा प्रवास जवळ-जवळ 30 वर्षांपासून हा प्रवास चालू आहे सगळा. आणि आता माहित नाही जोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत ते चालवतील. आता तुला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तू सारखा म्हणतोयस की मला प्रसाद मिळाला किंवा हे प्रसाद आहे किंवा माझ्याकडनं हे करवून घेतलं असंही तू म्हणत नाहीस. तू हे त्यांनीच दिलं, त्यांचंच आहे. हा भाव यायला खूप वर्ष लागतात अवधूत. आणि वयाची 60 ओलांडली किंवा उत्तरार्ध जरी आला, तरी लोक या भावनेशी कुठेही जुळवून नाही घेत, की अरे हा आलाय. तर ही सुद्धा देवाची कृपा आहे, की आपल्याला त्याने निवडलंय या कारणासाठी. मग आता तुला पहिलं जे गाणं अशा पद्धतीत तू तुझं रचलेलं असेल किंवा तुला म्हणायला लागलेलं असेल, असं पहिलं गाणं कुठलं आठवतंय का अजून? रमेश गोविंद वैद्य म्हणून कवी आहेत. तर त्यांचं एक सळसळे सोन्याचा पिंपळा नावाचा एक काव्यसंग्रह होता. तो त्यांनी आळंदीला अर्पण केला होता. मला माहित नव्हतं सळसळे सोन्याचा पिंपळा. म्हटलं बाबा पिंपळाबद्दल काही गोष्टी-बिष्टी वगैरे असेल. मी ते उघडलं तर समोर एक रचना आली. तुझे नाम हाची आमुचा वेदांत, कधी हा आकांत ऐकशील. पाप्यासाठी कधी तुझे द्वार खुले, पुण्यवंता मिळे सारे काही. कसेही असलो तरी तुझे आहो, म्हणून हा टाहो फोडलासे. तुझ्या दर्शनाचा द्यावा चतकोर, व्याकुळले पोर पांडुरंगा. नाही तुझ्या भेटीसाठी तळमळे प्राण, पाप्याची ही आण सांभाळावी. तुझ्या दर्शनाचा द्यावा चतकोर, व्याकुळले पोर पांडुरंग, अशी ती रचना होती. आणि आळंदीपासून जवळ चरोली नावाचं गाव आहे, चरोली हो, खुर्द. हो. चरोली खुर्द आळंदीच्या बाजूला, नदीच्या बाजूला, आणि पलीकडं चरोली बुद्रुक. बुद्रुक आहे. त्या चरोली खुर्दमध्ये रोकडोबाचं मंदिर आहे जुनं. आणि स्वामी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता. नरसिंह सरस्वती स्वामी आहे महाराज. अजून? हां, आहे. आता मोठं भव्य झालं मंदिर. तर हनुमान जयंतीच्या दरम्यान तिथं चंदन उटीचं तिथं सेवा असायची. तर रोज मारुतीला अ, वेगवेगळ्या चंदन उटीच्या माध्यमातून मारुतीचे वेगवेगळे अवतार करायचे. मग पूर्वी आळंदीवरून एक 5-6 किलोमीटरवरती आहे. सायकलवर ते सगळं गाठोड्यात सगळं चंदनाचं गंध,
बाकीचे जे काही सगळ्या सामुग्री त्याची सगळे घेऊन जायची. दुपारी जेवणानंतर ती उटी करायची, साकारायची पूर्ण. हम्म, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं. हम्म. आदल्या दिवशीची उटी उतरवायची पूर्ण. मारुतीला स्नान घालायचा, अभिषेक करायचा आणि मग परत घरी यायचं. परत दुपारी असं 10 दिवसाचा तो कार्यक्रम असतो. आता माझा धाकटा भाऊ जातो गेले काही वर्ष. तर अनेक तर काही वेळेला आम्ही मग तिथं मंदिरातच सकाळी गेलं, की परत या नको म्हणून काय मग तिथंच मंदिरातच ओसरीवरती तिथं झोपायचं, तिथं थांबायचं, आराम करायचा आणि मग उटी करूनच परत यायचं. मग तिथं ते जोशी काका, जोशी आजोबा ते मंदिराचं जे पुजारी पण ज्यांच्याकडे होते, मग त्यांच्याकडेच जेवायचं. आजी मस्तपैकी सरबत वगैरे करून द्यायचं. तिथे पेटी होती आपली आणि मी असंच हा घेऊन गेलो होतो पुस्तक बरोबर काही वाचायला. दुपारी आता तिथेच थांबायचं म्हणून आणि हे उघडलं तर ही रचना समोर आली. पेटीवरती उचललं, आपल्या डोक्यात काही नाही आणि मग त्याची चाल आणि नंतर मला असं लक्षात आलं, की ते ललत रागात झाले तिचं. तर ते थोडंसं ते पण तुम्हाला मी ऐकवतो. अच्छा, म्हणजे ते पण डिसाइडेड नव्हतं. नाही, काही नाही. ते असं उघडलं, समोर दिसलं, म्हटलं मला पेटी वाजवता येत नाही. येत नाही. नाही, नाही येत. मी आपला एक स्वर धरला सा आणि तुझे नाम हाची आमुचा वेदांत, तुझे नाम हाची आमुचा वेदांत, कधी हा कांत ऐकशील, कधी हा कांत ऐकशील, तुझे नाम हाची आमुचा वेदांत, तुझे नाम हाची. आणि असं ते पूर्ण आलं आहे. बऱ्याच वेळेला असं प्रवासात असतो, काही संबंध नसतो, डोक्यात अभंगही नसतो, काही नसतो. तर ते अचानक तार लागून जाते. म्हणजे आपण म्हणतो ना, की नेटवर्क मिळतं जसं, हो. आणि ते तसं होतं. आणि मगाशी आपला जो एक विषय झाला होता, की अ, हा जो प्रवास आहे ना, हा अ, मी कायम माझ्या तोंडात बऱ्याच वेळेला ते असतंच म्हणजे, आणि ते आहेच आहे म्हणून तसं, की कृपा. म्हणजे आई-वडिलांची पुण्याई, आपलं काहीतरी पूर्वसुकृत. म्हणजे मला गंमत वाटते, की मला अ, हे जे माऊलींचं सान्निध्य आहे, हे म्हणजे जसं माऊलींनीच म्हणलेला अभंग, सांगितलेल्या अभंगासारखं आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. गुरुकृपेबद्दल माऊलींचा अभंग आहे ना. तर तसं माझी अवस्था आहे, की साक्षात कल्पवृक्षाच्या छायेत वाढलो. मनात आलं, की मला असं वाटतं, की मला चांगलं गाणं मिळालं पाहिजे, गायक व्हायचं आपल्याला. तर ते त्यांनी बनवलं. कुठेतरी असं वाटायचं, की यार कधीतरी आपल्याला असं नाटकात वगैरे काम करायला मिळालं पाहिजे. ती इच्छा पूर्ण झाली. म्हणून हो का? हां, मी व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकात. पण गंमत अशी आहे, ते करत असताना अ, ज्या काही भूमिका मिळाल्या मला नाटकांमधल्या, अ, पहिलं नाटक मी जर प्रायोगिक नाटक केलं 2006 साली. सोलापूरचे पद्माकर देव सर म्हणून होते. फार मोठं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी दिग्दर्शित केलं. संगीत नाटक होतं. संगीत ना पत्नी ना माता. 3.5 तासाचं नाटक होतं. 3 अंकी नाटक. आणि माझी त्यातली भूमिका होती विश्वामित्र ऋषींचे शिष्य गालव ऋषींची. एक प्रकारचा विलन होता तो. म्हणजे तो गायक अभिनेता नव्हता त्याच्यात. गायक अभिनेताच. गायक अभिनेता म्हणूनच बर, बर. निवड झाली माझी. आणि तो पण सगळा एक खूप मोठा किस्सा आहे ॲक्चुअली. पण ते मिळालं. त्याच्यानंतर मग हैदराबादला माझी मावशी आहे, तिची कलाभिषेक नावाची संस्था आहे. गेली जवळ 30 वर्ष ती मराठी सगळ्याचं काम करते. तर त्यांनी रामदास स्वामींच्या ह्याच्यावरती एक शिवसमर्थ योग नावाचं सुंदर नाटक केलं होतं. त्यात समर्थ रामदास स्वामींची भूमिका करायला मिळाली. त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक मी केलं होतं संपदा जोगळेकर कुलकर्णी, संपदाताईचं. तर ते चिचौका रंग. ती सौंका रंगभूमी. तर त्याच्यामध्ये पहिल्या अंकामध्ये मी शाहीर म्हणून यायचो आणि पहिल्या अंकाचा शेवटापासून ते नाटक संपेपर्यंत मग नारद मुनींचं होतं. ते पण संगीत नाटकच असं म्हणजे. त्याच्यानंतर मालिका केली मग ज्ञानेश्वर तेच माऊली. कंटिन्यू करावंसं का नाही वाटलं रे? कारण तिथे सगळं जर तुझ्यातला अभिनेता पण बाहेर येत होता, हं. तुझ्यातलं गायकी पण तिथे मिळत होती. मग अशा एका कुठल्या, कारण तुला संधी पण मिळत होती. तुझी नावं सांगितलीस आणि संपदा सारखं जर एक व्यक्तिमत्व असं छान रंगभूमीवर हो, नाटक घेऊन येतंय, की मला वाटतं त्याचं डिरेक्शन तिचं होतं. तिचंच होतं. हां. तर हे सगळं मला, कारण संपदा जेव्हा आपल्याकडे आली होती गप्पा हो, मारायला, तेव्हा सुद्धा तिने तुझा उल्लेख केला हो. आणि चिसंका रंगभूमीबद्दल पण आम्ही बोललो. तर मग त्यावेळेला असं वाटलं, म्हणजे का नाही वाटलं रादर, मला असं वाटतं, की एक संगीत रंगभूमीला एक चांगला देखणा, रुबाबदार गायक नट मिळाला असता. नाही, मुळात काय सांगू का गंमत? मी मी काहीच ठरवत नाही. हं.
मी त्यांच्याकडे सगळं सोडलेलं, तिकडे माऊलींच्या पायावर सगळं सोडलेलं. ते घडवतात, त्याला मी सादर होतो, मी त्याप्रमाणे ही काम काय करतो. प्रक्रिया असते रे? माहित मला नाही मला. हां, म्हणजे असं नाही सांगता निर्णय येत. घेताना आपण डे टू डे लाईफचा विचार हो, करू, हो. की एखाद्या गोष्टीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तर त्या निर्णय प्रक्रियेसाठी अ, वैयक्तिक विचार आपले किंवा अनुभव किंवा निरीक्षण बाहेरचं, हे तर फॅक्टर्स आहेतच. पण निर्णय घेण्याची जी अ, एक महत्वाची प्रक्रिया आहे, हं. ती प्रक्रिया तू जसं म्हणतोयस तसं की ते ठरवतात आणि ते माझ्याकडनं करून घेतात. तर हे नॉर्मल माणसाला मला पटू शकतं, कारण मी अनुभवतोय ते. पण हे कदाचित काही लोकांना असं वाटू शकतं, की हे काहीतरी जनरल सांगतायत वगैरे. तर खरं तसं नाहीये ॲक्चुअली. नाही, मी नाही. मी पण अनुभवतो. पण तू जसं आत्ता म्हणाला, की मला नाही सांगता येणार. तर खरंच नाही सांगता येणार. हां, कारण नाही ना, माझ्या इच्छेवर नाहीये. कारण मला जरी वाटलं, की मला हे करायचंय, पण त्यांची जर इच्छा नसेल आणि त्यांची इच्छा का नसते हे आपल्याला नंतर कळतं, की मला असं वाटतं, की मला ही गोष्ट मिळायला पाहिजे बाबा. माझी खूप तीव्र इच्छा आहे, मला ही गोष्ट मिळायला पाहिजे. पण भगवंताला, माऊलींना जर असं वाटत असेल, की हे याला मिळून याचा फायदा नाहीये किंवा हो, ही याच्या हो. हिताची नाहीये गोष्ट, तर ते नाही मला मिळू देणार. आणि हा माझा पहिल्यापासून भाव आहे. आणि एक गंमत सांगायची म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबियांचं फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे माझी हं. आई, माझे वडील आणि माझी बायको सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आज आज जे काही तुम्हाला अवधूत गांधी दिसतं त्याच्यामागे तिचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आम्ही दोघं नाटकात आमची भेट झालेली, प्रेमविवाह झाला. पण एका पॉइंटला असं झालं होतं, की बाबा मी 1 वर्ष नोकरी पण केली, की काय बाबा लग्न करायचंय तर पोटा पाण्यासाठी काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून एक तिच्या हट्टासाठी 1 वर्ष नोकरी केली. नंतर लक्षात आलं, की यार नाही आपण नोकरी करू शकत नाहीये. मग तिला सांगितलं, की "बाई मला नाही माझ्याच्याने होत. मी आपलं चाललो परत आळंदीला. मी महाराजांच्या सेवेत राहतो. ते बघतील काय करायचंय ते" म्हणलं, "पुढचं पुढं." म्हणलं, "एक लक्षात ठेव गोष्ट" म्हणलं, की "ते इतकं देतील आपल्याला, की तू नको, नको म्हणशील तरी ते देत राहतील. हा विश्वास ठेव" म्हणलं "तू." पण अरे ती खरं तर आपल्याच पिढीतली जरी असली तरी सुद्धा ती प्रत्येक जण काहीतरी स्वप्न घेऊन आलेलं असतं रे. हो. असं आहे, तसं आहे, ते आता तर पॅकेजचाच जमाना आहे सगळा, की ॲन्युअल पॅकेज एवढं तेवढं. पण अशा या वातावरणात सुद्धा तिने हे स्वीकारणं, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे की पॅकेज "अरे वगैरे तर ठीक आहे, सोडा. तुला जॉब सोडायचा ना, तू शून्य. सोड." अरे! नाही आणि चरितार्थाचं साधन बरं काय? नुसतं तेवढं नाही, त्याच्यामागं म्हणजे ती पण उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका मग आणि तिला तिचं पण एका अशा पॉइंटला होती, आयुष्याच्या अशा वळणावर होती, की तिला खूप मोठी संधी एका सीरियलमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेचा रोल मिळत होता हं. आणि एकीकडं नोकरी. अशा 2 गोष्टी तिच्यासमोर होत्या, की मग तिला जेव्हा वाटलं, की मी नाही करू शकत आहे. तिला माझ्या लक्षात आलं आणि बाकीच्यांचा नसला कोणाचा तरी तिचा पूर्ण विश्वास होता. ती म्हणली, "नाही ठीक आहे, मग मी एक काम करते, मी नोकरी करते." मी तिला म्हटलं, "नाही, तू पण हे कर, आपण दोघं मिळून करू." असं ती म्हणली, "नाही, मला महिन्याला काहीतरी फिक्स इन्कम माझ्या घरी आला पाहिजे. भले ते काही का असेना, कमी असेल ना जास्त असेल." आणि मग तिने निर्णय घेतला आणि मग तिने जॉब पकडला आणि आतापर्यंत ती छान तिचा जॉब आणि मध्यंतरी म्हणजे सांगायचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याची प्रचिती आली तिच्या निर्णयाची. लॉकडाऊनमध्ये आपण सगळे काही नाही. घरीच हरी-हरी आपलं. हं, Facebook हं. लाईव्ह करायचे फुकटचे. हं, हं. आपलंही मनोरंजन, लोकांचंही मनोरंजन छान. पण तिची नोकरी चालू होती म्हणून माझं घर चालू होतं. सो तिचं त्या बाबतीमध्ये तिचं खूप मोठा वाटा आहे आज जो काही आहे त्याचा पाठिंबा. त्यामुळे हे निर्णय घेताना तिचं बऱ्यापैकी हे असतं आणि कसं होतं ना, की अ, आता चिसवकर रंगभूमीचे जवळ-जवळ 50 प्रयोग आमचे झाले हो, म्हणूनच मी आणि विचारलं. राहुल मेंदळे त्यांनी मला खूप सपोर्ट, खूप छान ह्याच्यामध्ये सांभाळून घेतलं, सांगितलं, मार्गदर्शन केलं. अमोल कुलकर्णी एक होता माझा मित्र. म्हणजे मी त्यावेळेस डोंबिवलीत राहत होतो. म्हणजे ते जे लाईफ असतं धावपळीचं सगळं, ते त्याच्यामध्ये सर्व्हाईव्ह होण्यासाठी अमोल कुलकर्णी तो कल्याणवरनं डोंबिवलीला यायचा. कारण मला लोकल वगैरे हे प्रकरण फास्ट आणि स्लो लोकल काहीच माहीत नव्हतं. मी धडपडलो पहिल्या आठवड्यामध्ये भरपूर 5-6 वेळा धडपडलो. अगदी वरचं दार बेल वाजवून आलो होतो. पण त्यांनी मला मग शिकवलं. म्हणजे आता असाच तयार झालो, की मी जगात कुठल्याही गर्दीत कुठली लोकल पकडू शकतो. इतकं त्यांनी मला तयार केलं. त्याचबरोबर माझे जे बाकी सहकारी होते, नचिकेत लेले होता, शमिका भिडे होती त्याच्यामध्ये, केतकी चैतन्य, असे अनेक सगळे सहकलाकारांनी तो खूप एक वेगळा प्रवास होता. आणि कसं असतं ना, की जिथं प्रवासाची सुरुवात असते कुठेतरी त्याला एक शेवटी एक पूर्णविराम पण असतो. आणि सो मला असं वाटतं, की ते आपल्या हातात नाहीये. म्हणजे मी गुरुचरित्राचं आपण पारायण करतो. हो. गुरुचरित्रामध्ये एक दृष्टांत आहे, की महापूर जेव्हा येतो, तेव्हा अनेक ओंडके वाहत येतात. काही काळ ते एकत्र एकत्र वाहतात
आणि पुढे एखादा मणका ह्या काठाला, पुढे एखादा त्या काठाला, पुढं असं. तसा हा जो एक संसाराचा महापूर आहे, आयुष्याचा महापूर आहे. तसे असे काही-काही जवळ येतात काही काळापुरते. काहींचा योग असेल तर ते परत काही काळानंतर पुन्हा-पुन्हा एकत्र येतात. आणि जसं प्रारब्ध असेल, जसं हे असेल त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत जातात. मग कोणी काय कुठल्या किनाऱ्याला, कोणी कुठल्या किनाऱ्याला. सो त्यामुळं मी असं पूर्णपणे सरेंडर करून हां, ठीक आहे चला. आता आणि कसं होतं ना, की एका एका विशिष्ट वयापर्यंत आपल्याला वाटत असतं, वाईट वाटतं कधी-कधी, की यार हा माणूस आपल्याबरोबर कायम पाहिजे. पण तसं नाहीये, की ते तुला कधी डिप्रेशन आलंय आजकालच्या काळात तो जो फारच आवडता आहे लोकांचा अरे खूपच, की कधी-कधी असं वाटलं, की आपल्याला कामं मिळत नाहीयेत हो, किंवा आपल्याला त्या क्षेत्रात काय अरे आपल्याला हवी तशी संधी मिळत हो. नाहीये आणि अरे यार चुकूनच आलोय आपण. चुकलो की काय? असा कधीतरी एकदा तरी थॉट आलाय का? नाही असं म्हणजे डिप्रेशन असं म्हणून नाही. आलं होतं म्हणजे मला मधल्या काळात काही काळ असं वाटत होतं, की काय आपण करतोय? पूर्ण अंधार आयुष्यात समोर, की नेमकं करायचंय काय आपल्याला? किंवा आपलं कसं होणार आहे, काय होणार आहे? पण त्याच्याही मागे कुठेतरी एक ठाम विश्वास होता, की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, माऊली आपल्या पाठीशी आहेत. सो घाबरायचं कारण नाही. मग ह्या गोष्टीला खूप महत्त्व देतोस तू? 100% अतिशय कोणाचा विश्वास असो नसो, माझा खूप जास्त विश्वास आहे, कारण मी त्याची प्रचिती घेतलेली, त्याची अनुभूती घेतलेली आहे. अनुभव नाही म्हणत मी, अनुभूती घेतलेली. हो, हो. कारण म्हणजे मधल्या काळामध्ये लॉकडाऊनचं मग तर आहेच आहे. त्याच्या आधीच्या एका काळामध्ये एक वेळ अशी आली होती, की अरे, म्हणजे मला एका रिएलिटी शोमधनं मला आधी अ, मी एक रिएलिटी शो केला होता, माटी के लाल म्हणून, फोक स्टार माटी के लाल. डी-डी किसान दूरदर्शनच्या नवीन चॅनल निघालं होतं त्याच्यामध्ये. आणि तो एक वेगळ्या प्रकारचा रिएलिटी शो होता, की भारतातले सगळे लोककलाकार एका मंचावरती होते. आणि त्या बरं. लोककलाकारांची ती स्पर्धा. ॲक्चुअली ती स्पर्धा होऊ शकत नाही. कारण प्रत्येक बाज आपली वेगळा जी आहे प्रत्येकाचा. समृद्धी आहे लोककलेची भारतातली, ती त्या-त्या ठिकाणी ती असं एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. पण ते एक छान आणि मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं कारण की त्याचे जज अन्नू कपूरजी आणि इला अरुणजी होते. फार विद्वान लोकं दोन्ही त्यांच्यासमोर ते आणि खूप छान अनुभव होता तो. हां. अ, काही अर्थाने थोडा वाईट पण होता. पण मी वाईट बाजू सांगणार नाही. पण चांगलं जे मिळालं तेच चांगलं आहे. त्याच्यानंतर मला एका रिएलिटी शोसाठी विचारणा झाली. ॲग्रीमेंट साइन करून घेतलं गेलं माझ्याकडनं आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे मला पुढचे 4 महिने कार्यक्रम घ्यायचे नव्हते. सो मला कार्यक्रमासाठी विचारणा होत होती, पण मी तिकडे जाणार म्हणून मी घेत नव्हतो कार्यक्रम. आणि एका पॉइंटला मला नंतर असं झालं, की आता जायचंय 2 दिवसांनी, 4 दिवसांनी मुंबईला. तर बाबा कॉस्ट्यूम्स काय लागणार आहेत? जे माझ्याशी कोऑर्डिनेट करत होते, ते म्हणले, "हां, मी तुला सांगतो 2-4 दिवसात." नंतर मग मी परत फोन केला, "अहो सर, काय कधी यायचंय? काय तुम्ही मला सांगा." नाही, मग ते म्हणले, की "असं झालं, की तुला स्टँड बायमध्ये ठेवलेलं आहे, की 250 लोकांमधनं काहीतरी 60 लोकं 50 लोकं निवडलीत आणि 10 लोकं स्टँड बायमध्ये. तू स्टँड बायमध्ये." म्हणलं, "म्हणजे काय?" नाही म्हणले, "तू शोमध्ये आहेस. जसं-जशी गरज लागेल तसं तुला बोलवणार आहेत." बरं म्हटलं, "ठीक आहे." मग परत पुढं काहीच घडलं नाही. मग ते म्हणले, की "नाही, सॉरी तुझं होत नाही." मग ते म्हणलं, "मग मला मोकळं तरी करा. मग टर्मिनेशन लेटर मला पाठवून द्या" म्हणलं. पण त्याच्यामुळे असं झालं, की अरे बाबा मला मी ह्या आशेवरती इतके दिवस बोललो बरं जे कार्यक्रम त्या काळात एवढे काही कार्यक्रम मिळत नव्हते. त्यामुळे येणारा जे प्रत्येक मिळतील ते ते कार्यक्रम सगळे आपण हातचं गेलं ना. त्यामुळे मला एक पॉइंट असा आला, की अरे काय चाललंय? आणि मला वाईट वाटलं. पण मी पुन्हा माऊली आणि महाराजांना म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही काहीतरी कारणाने घडवलं असेल" म्हणलं. "तुम्ही जे घडवलं ते मला मान्य आहे." पण हे तारतम्य नाही ना राहत. नाही, मग काय आहे माहिती आहे का? म्हणजे एक अभंग आपण नेहमी ऐकतो आणि माझ्या आयुष्यात तर मी खूप वेळा प्रसिद्धी घेतली. सावता महाराजांचा अभंग आहे. "समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे." मग देव ठेविले तैसे राहावे म्हणजे काय काम-धंदा करू नका नुसतं तसं हां, नाहीये. जसं आहे तसं. तसं हं. नाहीये. तुमचं कर्तव्य कर्म करा. जे तुम्हाला देवाने नेमून दिलेलं आहे ते करायचं. प्रामाणिकपणे करायचं. बाकीचं जे काय त्याचं जे काय फळ आहे ते भगवंत तुम्हाला देतो. कधी तुम्हाला हत्तीवर बसायला मिळेल. कोण्या दिवशी बसून हत्तीवर, कोण्या दिवशी पालखी सुभेदार, कधी पालखीत बसायला मिळेल. कोण्या दिवशी पायाचा चाकर, कधी पायी चालावं लागेल. चालू न जावे. समय अशी सादर व्हावे. आता म्हणजे आजच्या काळामध्ये म्हटलं तर कधी तुम्हाला फ्लाइटनी फिरायला मिळेल, कधी हं. Mercedesमध्ये बसायला मिळेल, कधी साध्या गाडीवर फिरायला लागेल, कधी पायी चालावं लागेल. Mercedesमध्ये सगळ्याची बसला तयारी पाहिजे. Mercedesमध्ये बसलात म्हणून माज करू नका आणि पायी चालावं लागलात म्हणून दुःख करू नका. सिंपल आहे. हं. एवढं सिंपल आहे. सो मी ते ठीक खरंय, आहे. खरंय. तेवढा एक झाला होता आणि लॉकडाऊनमध्ये अर्थात सगळंच भवितव्य अंधारात होतं. त्यामुळे अनिश्चितता खूप होती. पण एक गोष्ट झाली होती लॉकडाऊनमध्ये, लॉकडाऊनच्या आधी फर्जंद आणि फत्ते शिकस्त 2 चित्रपट आले होते. फत्ते शिकस्त येऊन गेले त्याच पॉइंटला यायचंय आणि मला आता. म्हणजे अनएक्सपेक्टेडली अर्थात ते संपूर्ण श्रेय जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आहे. "हेची वेळ देवा नका मागे गं" हा अभंग तो चित्रपटही चांगला लोकप्रिय झाला प्रचंड आणि तो आवडता अभंग अभंग खूप आहे तो. लोकप्रिय झाला आणि लॉकडाऊनमध्ये म्हणजे मला माझ्या खूप जवळच्या काही मित्रांचे फोन आलेत, की मला की बाबा ह्या
तुझ्या गाण्यामुळं आम्ही जिवंत आहोत किंवा या तुझ्या गाण्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली. म्हटलं हे माझं श्रेय नाहीये. हे जगद्गुरूंचे शब्द आहेत. त्यांच्या अनुभूतीतून, त्यांच्या प्रज्ञेतनं प्रकटलेलं काव्य, भक्तीच्या अवस्थेत प्रकटलेलं काव्य, त्याची ती ताकद आहे. म्हटलं आम्ही निमित्त आहोत म्हटलं. आणि आजही मला असं अनेक जण म्हणतात, की आमच्या मोबाईलची रिंगटोन तीच आहे बरं का. तो आणि कधी-कधी असं मला जनरलमध्ये फिरताना पण कुठेतरी ऐकू येतं अचानक कोणाचा तरी फोन वाजला तर. कधी स्वामींचं गाणं ऐकू येतं, कधी हेच वेळ देवा नका ऐकू येतं, कधी शिवबाराचं. असं हे त्यामुळे मला लक्षात आलं, की नाही आपल्या मागे कृपा आहे. सो हे आपल्या जरा गुणगुणा ना सर नक्कीच, नक्कीच. ह्याची, कारण ते मला प्रचंड आवडलेलं गाणं आहे खरं तुझं पहिलं. नाही हे आणि असंख्य गाणी तुझी आवडतात, पण हे जरा सुरुवातीच्या काळातलं आवडलेलं गाणं आहे. हो. ह्याची येळ देवा नका नका मागे घेऊ तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू पाहू विचारून तुझ विण कोण आहे मज. वा 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 वा, फारच अप्रतिम रे. आणि यांनी जे ऊर्जा मिळाली ना आणि म्हणजे माझ्या आयुष्यात दिग्पाल लांजेकर आल्यापासून जो एक ट्रान्सफॉर्म झाला आयुष्याचा ट्रॅक खूप वर्षांची आमची तुझी आणि मैत्री आहे. दिग्पालची मैत्री हा एक खूप वर्ष मला आवडता विषय काय आहे? हो कारण तुम्ही दोघांनी एकत्र आल्यानंतर जे शिवराय अष्टक, हे जे दिग्पालचं स्वप्न आहे, दिग्पालचं काय म्हणूयात अँबिशन आहे संकल्प किंवा त्याचा संकल्प आहे, सगळ्या प्रत्येक टप्प्यावर अवधूत गांधी ठळकपणे वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतोय. नाही, आमची त्याच्याबद्दल मला मैत्री ऐकायला आवडेल. खूप खूप जुनी मैत्री आहे आणि त्याच्या बरेच ऑलमोस्ट प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी गायलेलं आहे. म्हणजे आधी नाटक वगैरे पण ते केलं होतं तेव्हा पण आणि त्याची इच्छा होती की आपल्याला त्याचं स्वप्न ते होतं ना की बाबा महाराजांवरती 8 चित्रपट आपल्याला करायचे. ते विषय काय सगळं ठरलेलं होतं की कशा-कशा पद्धतीने. त्याच्या डोक्यात पूर्ण सगळं आयडिया होती हां. ती. आणि फर्जनच्या वेळेला मला आठवतं की खूप लोकांचे उमरे जिजवले त्याने. पण तो चित्रपट झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने हिट झाला फर्जंद आणि नंतर मग मग मागं वळून बघायची गरजच नव्हती. तर मग फत्ते शिकस्त आला. त्यात फत्ते गाणी शिकस्त त्यातलं हो. म्हणजे ज्याच्यातनं अवधूत गांधी लोकांपर्यंत पोहोचला. पहिल्यांदा फत्ते शिकस्त मधला हा अभंग त्याच्यातनं बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला. नंतर फर्जंद फत्ते शिकस्त नंतर आला पावनखिंड जो एकतर मोस्ट अवेटेड सिनेमा होता. लॉकडाऊनचा काळ पूर्ण गेला होता. लोकं थिएटरमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते आणि कशा एक संभ्रमातला वातावरण की काय कसं वगैरे. तेव्हा एक सीट सोडून वगैरे बसायचं वगैरे असं हो, बसलो. हो. पण त्याही याच्यात तो प्रचंड हिट झाला सिनेमा आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आली की त्याच्यामध्ये 3 गाणी मला गायला युगत मांडली हे भारूड. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचा अभंग आहे रणी निघता शूर. हं. तर त्याच्या अभंगाचा पण एक गंमत अशी आहे की लॉकडाऊनमध्ये काम चालू होतं सिनेमाचं पूर्ण. आणि अ, अ, अभंग निवडायची जबाबदारी दिग्पालने माझ्यावरती दिली होती, की "माऊली असा-असा प्रसंग आहे, तर ह्याच्यावरती अभंग पाहिजे." आधी आम्ही सुरुवातीला रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग हा हो, अ, अ, आधीच्या चित्रपटात पण आलेला आहे. भीमसेनजींनी गायलेला. हो, हो. त्याच्यावरती आम्ही काम करत होतो, की तो कसा वापरता येईल, पद्धतीने करता येईल. पण एकदा दिग्पाल म्हणाले, "माऊली तो अभंग समहाऊ तेवढा जात नाहीये या प्रसंगाला, तर तसा अभंग मला पाहिजे." मी आपलं रोज उठायचो, गाथा सगळे अभंग चाळून बघायचो. जो अभंग एखादा वाटतोय त्याचा फोटो काढून दिग्पालला पाठवायचा. दिग्पाल म्हणायचा, "नाही, नाही माऊली, नाही माऊली." एक दिवस असं झालं, की मी झोपेतनं उठलो सकाळी आणि डायरेक्ट कपाटातनं गाथा बाहेर काढला आणि उघडला असा. समोर जो अभंग दिसला त्याचा फोटो काढला आणि पाठवला. दिग्पाल म्हणला, "हां, हेच पाहिजे." तो अभंग रणी निघता शूर आहे. हो. आणि श्वासात राजा ध्यासात राजा म्हणून एक गाणं होतं त्याच्यात. अशी 3 गाणी मला त्याच्यात गायला मिळाली. आणि त्याच्यात म्हणजे ते भारुडामध्ये मला दिग्पालने त्याच्यात नाचवलेलं पण आहे असं-असं करून. ते पण सगळी गंमत आहे. सो अशा आणि नंतर लॉकडाऊन लागलं. म्हणजे शूटिंग पूर्ण झालं. 18 मार्चला शूट संपलं आमचं आणि लॉकडाऊन लागलं हो. 2020ला आणि मग लॉकडाऊन नंतर हा सिनेमा आला आणि खूप हिट झाला. त्याच्यानंतर लगेच शेर शिवराज आला. शेर शिवराजमध्ये पण 3 गाणी. तुकाराम महाराजांचा अभंग, आम्ही वीर झुंजार आणि त्याची जी चाल आहे ती वारकरी पारंपरिक चाल आहे. तेव्हा पण मग इक्बाल म्हटला, की "ही चाल तूच सांग" म्हणलं ह्याची कशी. मग फडावरच्या ज्या पारंपरिक चाली त्यातल्या 2 चाली मी ऐकवल्या, की अशा-अशा चाली मग त्यातली एक चाल निवडून तो अभंग त्याचा केला गेला आणि शिवबा राजा त्यातलं खूप हिट झालं गाणं. हो, आणि हो. त्याच्यानंतर शक्तिपीठ नाईक आहे.
गोंधळ महाराजांचा. आणि मग हे असं एक 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 घडत, आणि मग सांगू का, एका बाजूला हे घडत होतं आणि एका बाजूला माऊलींनी वारी चुकायची नाही, देह विठ्ठल, स्वामींचं किती गाणं, सुंदर झालंय खरं ते. जिंकण्याचा मोह नाही, हे असं एका बाजूला हे मिळत गेलं. मला ते वारी ऐकायची आहे हो. खरं तर. वारी फार, कारण असं आहे, मी त्याचा एक व्हिडिओ केला होता. वारी नावाचं एक मी कथा वाचली होती हा. आणि ती वाचल्यानंतर मला तुझं गाणं इतकं डोक्यात बसलं होतं. म्हणलं असे असंख्य लोक वर्षानुवर्ष, युगानुयुग त्या काळ्या विठ्ठलाला, काळ्या रंगाच्या विठ्ठलाला, मूर्तीला भेटायला जातात. सगळं विसरून रे, सगळं. इतक्या दिवसाचं काय मिळतं त्यांना, ते त्यांच्या डोळ्यातनच दिसतं. पण ह्या लॉकडाऊनच्या काळात वारी चुकली. त्यावेळेला जे लोकांना झालेला त्रास असेल, तो एका कथेमध्ये मला मिळाला. मी ती कथा वाचली आणि तुझं गाणं ऐकलं, वारी चुकायची नाही. अरे अंगावर शहारे आले फार फार अवधूत. सुंदर. कारण ते गाणं इतकं लिहिलंय सुंदर. मला वाटतं दिग्पालने, क्षितिज पटवर्धनने लिहिलं, क्षितिज फार अप्रतिम आहे. पट्याने लिहिलंय हो. गाणं. आणि आनंद ओक त्याने संगीतबद्ध केलेलं आहे. अप्रतिम. मला वाटतं मध्ये एक तुम्ही ती सिरीज का काहीतरी एक झाली होती का, डिजिटल वारी का काय, नाही, ते फेसबुक दिंडी जे आहेत, फेसबुक दिंडी. तुकाराम महाराजांचेच वंशज आहेत, स्वप्नील मोरे आणि सगळे जे त्यांची टीम आहे, संतोष पाटील, बरं. आणि खूप मोठी टीम आहे त्यांची ती. नंतर ते काही कारणामुळे नाव त्यांना बदलावं लागलं, व्हर्च्युअल दिंडी असं त्याचं केलं. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खूप दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येतात ते, की ज्या समाज उपयोगी आहेत. मग कधी त्याच्यामध्ये त्यांनी नेत्रदानाचा संकल्प, वारीमधल्या लोकांनी नेत्रदान करावं बाबा मरणोत्तर किंवा असे वेगवेगळे, की ज्याचा समाजाला उपयोग आहे, असे अनेक उपक्रम म्हणजे वारी तर जगभर पोहोचवण्याचं काम करतातच आहेत ते व्हर्च्युअल दिंडीच्या माध्यमातून. एक थीम सॉन्ग दरवर्षी करतात. मागच्या वेळेला आम्ही केलं होतं दिग्पालने लिहिलेलं गाणं, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंगपुरा. अरे काय ते सुंदर आहे ते. असं ते मी सगळं तुला आता काय काय म्हणायला लावायचंय, हा एक विषयच आहे खरंच. आपल्याला एक सिरीज करावी लागेल सगळ्या आपल्या. खरंच खरंच खरंच. पण कारण वारी चुकायची नाही, हा माझ्या दृष्टीने त्या काळाला इतकं ते भिडणारं गाणं होतं. कारण मी लोकांचे चेहरे बघायला मिळत होते, दिसत होतं की त्यांना किती यातना होत आहेत. यावर्षी माऊली विठ्ठलाला बघायला नाही मिळालं. आणि फार आणि मला ते गाणं नंतर जेव्हा आळंदीवरनं पादुका बसमधनं नेल्या, हो, माझा भाऊ पण हो. होता त्यात, त्याच्या त्या बॅकग्राऊंडला ती फुलांनी सजवलेली बस चालली आणि त्याच्या बॅकग्राऊंडला ते गाणं लावलं होतं रील्स वरती. मलाच रडायला आलं होतं, की ते, आणि ती सगळी, हे पुन्हा सांगू, मला पुन्हा पुन्हा एकच माझ्या आयुष्यात आहे, की ती कृपा आहे. हे माझी, मी म्हणजे संतांच्या दारातला, भगवंताच्या दारातला एक भिकारी, माझ्याकडे झोळी आहे आणि माझी झोळी त्यांच्या कृपेने भरलेली, एवढंच मी वाह! वाह! म्हणू शकतो. त्याचाच तो भाग आहे. आणि ऐकून. अ, त्या लेखनात जो भाव आला आणि तो लेखनातला भाव, ती इतकी सुंदर चाल करून आनंदाने मांडले, आनंद सुंदर आहे. ऐकून. डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायाची नाही, तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. आणि आपल्याकडं ना, म्हणजे माऊलींच्या आधीपासून वारीची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी या वारीसाठी येत असतात. सगळं घरदार सोडून येत असतात. महाराष्ट्रच नाही, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, भारतभर. कुठनं लांबनं लोक येतात. आणि तू म्हणला तसं, की ते काय ते वेड आहे पांडुरंगाचं. हो ना त्याची रे. गंमत सांगतो. म्हणजे माझ्या आईचं माहेर पंढरपूरचं, उत्पातांचं माहेर, रुक्मिणी हो. साहेबांचे पुजारी. पण माझे आजोबा लहानपणीच पंढरपूर सोडून बाहेर वाह! पडले आणि ते शिक्षण आणि याच्यासाठी, पण ती नाळ जोडलेली असते ना. असतं रे. ज्ञानेश्वर माऊली मालिका केली होती आम्ही सोनी मराठीवरती. दिग्पालनीच त्याचं सगळं प्रोडक्शन केलं होतं.
त्याच्यामध्ये नामदेव महाराजांची भूमिका मी करणार असं ठरलं होतं. सुरुवातीला 80 एपिसोडची सिरियल होती आणि त्याचा क्रिएटिव्ह पण मी होतो त्या सिरियलचा. सो एनडी स्टुडिओला सुरुवातीला शूटिंग चालू झालं आणि मग ते सिरियलचे बघता बघता 80चे 120 एपिसोड झाले आणि मग सिरियलला रिस्पॉन्स चांगला मिळाला. मग 120चे मग वाढतच गेले पुढं. मग त्यामुळे माझा रोल पुढं 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 जात होता. गंमत अशी झाली की मधल्या काळामध्ये मला पंढरपूरला सेवेचा योग आला. माझी बहीण आहे पंढरपूरला, अमृता बडवे. अमृताताईचा फोन आला मला आणि पंढरपूर समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जे आहेत ते तिकडं गणपती उत्सव तिथे छान करतात, नवरात्र करतात आणि तुकाराम महाराजांच्या नावाने तिथं मोठं ऑडिटोरियम बांधलेलं आहे तिथे. तर त्या ठिकाणी सेवेला चला म्हणली दर्शनाला जाऊयात आपण. कार्यक्रमाच्या आधी दर्शनाला गेलो. गेल्यानंतर ती म्हणली, तू नामदेव महाराजांचा रोल करतोयस ना? हो म्हणलं. कधीपासून? माहित नाही, आता येईल, सुरू होईल. म्हणली इथं उभं राहून अभंग म्हण. इथं नामदेव महाराज उभं राहून अभंग म्हणायचे हो. आणि मग मी नामदेव महाराजांचा देह जावो अथवा राहावो तो अभंग तिथं म्हणला. आणि जेव्हा दर्शनाला गेलो, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, वर बघितलं, पांडुरंग असं मला जणू म्हणत होतं की माझ्या लाडक्या भक्ताचं काम करायला सुरुवात करतोय, त्याच्या आधी जरा तुला बोलून घेतलं इकडं, आता तू करायला मोकळा. क्या बात आहे, वा वा. असा तो भाव होता आणि मग ते छान प्रकारे पुढं सगळं. आणि हा प्रवास म्हणजे खरं तर एक प्रकारचा चमत्कार आहे माझ्यासाठी पूर्ण. म्हणून मी म्हणलं ना की मी काही ठरवत नाही, ते ठरवणारे ते आहेत. जे ठरवलंय त्यांनी त्या पद्धतीने आलं समोर की करायचं. आता असे बऱ्याच वेळा असे काही येतं की बाबा सगळं काही आहे की मला तेव्हा एखाद्या नाटकासाठी विचारलंय म्हणा किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी विचारलंय, मला सगळं आवडलंय, पण समहाऊ असं होतं ना की नाही घडत. दॅट डिडंट वर्क. काहीतरी ते कुठेतरी नाही गडबड होत होती, कधी. नाही होत. मग तिथं मी विचार करतो की हा ठीक आहे, हे नव्हतं व्हायचं, पुढे चला. हम्म, हम्म, हम्म. आणि आज मला एक अनुभव असा आला की हे जे गेले जवळजवळ 25-30 वर्ष हे सगळं चालू आहे प्रवास हा, वेगवेगळ्या महोत्सवांच्या माध्यमात. एक रुहानियत नावाचा फेस्टिवल होतं भारतभर. तर त्याचं हे 25वा वर्ष होतं आणि मी जवळजवळ 16 वर्ष त्यांच्याबरोबर पूर्ण भारतभर आम्ही हे जे काही आपलं महाराष्ट्राच्या संत वाङ्मयातल्या गोष्टी आहेत, त्याच्या तिथं जास्तीत जास्त गूढ आणि असं खोल अर्थ असलेले अभंग त्या पद्धतीने सादर करायचे असतात आणि इंटरनॅशनल लेवलचा फेस्टिवल आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये ना, तर त्याचे महेश बाबू म्हणून आहेत आणि नंदिनी मॅडम, नंदिनीताई, हे दोघं उत्तम कलाकार आहेत. त्यांनी ते बॅनॅन्ट्री इव्हेंट्स नावाची कंपनी चालू केली. आज त्यांचे खूप मोठे मोठे इव्हेंट्स असतात. म्हणजे बरखा ऋतू त्यांचा आहे, कबीरांच्या ह्याच्यावरती एक छान हे आहे आणि असे खूप वेगवेगळे इव्हेंट. त्यातला हा रुहानियत एक इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 30-40 पेक्षा जास्त देशातले कलाकार येऊन रूटेड म्युझिक सगळं. तर गंमत अशी झाली, मग ते कोलॅबोरेशन करतात. जे जे कलाकार आले, तर राजस्थानचे आहेत समजा, कोणी बंगालवरून आलेला आहे बाऊलवालं, मी महाराष्ट्राचा आहे, मग एक कुठनं तिकडनं तैवानवरून आलेले आर्टिस्ट असेल, अजून कोणी, असे सगळे एकत्र बसवतात आणि मग म्हणतात की हां, तुम्ही तुमचं तुमचं थोडं थोडं गा. मग त्याच्यातनं ते म्हणतात की एक सिमिलर पॅटर्न पकडून मग ती गुंफण करून एक कोलॅबोरेशन तयार करतात. आणि गेल्या 3-4 वर्षांपासून, नाही मला वाटतं 2019ला पहिल्यांदा कोलॅबोरेट केला मी बेंगलोरला. तेव्हा इजिप्तचे कलाकार होते. फ्युजन सॉर्ट ऑफ फ्युजन नाही म्हणता येणार त्याला, ते कोलॅबोरेशन कोलॅबच असतो. म्हणजे मी माझं गातोय, सिमिलर चालीच्या आसपासचं तुम्ही तुमच्या देशातलं तुमचं गाताय, मग ते त्यांच्या असं करत करत शेवट एकत्र येऊन सगळे काहीतरी गातायत. मग शेवट आहे ना, शेवट सगळा विठ्ठल नामाने. मी जेव्हा जेव्हा त्याच्यात कोलॅबोरेशनचा पार्ट होतो तेव्हा सरांनी अशी गंमत केली की असं गुंफन शेवट सगळे विठ्ठलाचा नामगजर करत करत, मग अगदी दुबईचे कलाकार आहेत ते पण विठ्ठल गातात, मंगोलियाचे कलाकार आहेत ते विठ्ठल गातात, तैवानचे आर्टिस्ट आहेत ते विठ्ठल गातात, भारतातले तर गातातच आहेत. हे अशा अनुभूती मिळत 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 गोष्टी, मग तेव्हा लक्षात येतं ना की हे काहीतरी कारणासाठी मिळालंय. की आज समाजामध्ये आपण आजूबाजूला जी परिस्थिती बघतोय, ते मी कायम सांगतो, मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण सांगतो की सुरेश वाडकरांची एक सुंदर गझल आहे, सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा. ते खरंच आपण बघतोय आजूबाजूला, प्रत्येक जण काहीतरी काहीतरी आहे, मागं पळतोय धावतोय. तर कुठेतरी मला असं वाटतं त्याला एक स्थैर्य आणि एक शांती देण्याचं काम आपलं संत वाङ्मय करा. आणि हे त्यांनी आता सांगितलं, ह्या गझलवरनं आठवलं, मी कॉलेजमध्ये असताना मला या गझलला पहिलं प्राइज मिळालं होतं. हो हो, क्या बात आहे. वाडकर एक तर आवडायचे आणि जयदेवजींचं म्युझिक आहे याला, आणि सिनेमे चलन. तू गायलं होतं? हो. मग आता गायला पाहिजे. नाही असं नाही की होस्टनी गायला पाहिजे असं काय, म्हणजे काय म्हणतात, पाहुण्यांनी गायला पाहिजे असं काय. तर एक अरे, एक ओळ नाही, असू देत. मोठ्या माणसासमोर गाऊ नये. नाही,
मी वयाने तर मोठा नाहीच आहे आणि बाकी कुठल्याच ह्याने नाही नाही मोठा नाही नाहीये. नाही नाही तर सो एक माझ्या आग्रहासाठी आता मी हे करतो की ती छान एक ओळ गुणगुणून सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. वा वा क्या बात आहे वा वा. नाही आणि सुरेशजींच्या आवाजाबद्दल आपण काय म्हणजे त्यांचं आपण म्हणणार की आपलं भाग्य आपल्या मराठी इंडस्ट्री की असं इतके मोठे गायक. आणि मला ना मी म्हटलं ना माझे ही जी कृपेने भरलेली झोळी आहे त्याच्यात दर वेळेला महाराज काहीतरी काहीतरी माऊली काहीतरी नवीन नवीन टाकत असतात. आत्ता मुक्ताईचा जेव्हा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाचा संगीत सोहळा मुंबईला झाला त्यावेळेस सुरेशजी प्रमुख पाहुणे होते आणि बेलाताईनी बेला शेंडे तिने तो अभंग गायला होता घनु वाजे गुणा गुणा. अच्छा. तर तिने त्यांना ते ऐकवलं होतं सगळं. तर आणि त्यांनी विचारलं, "हे कोणी केलंय?" ते सांगितलं, की "असा-असा आळंदीचा माऊलींचा पुजारी आहे." आणि ते म्हणले, "मला भेटव त्याला." आणि योगायोगाने माझा सत्कार त्यांच्या हस्तेच झाला कार्यक्रमामध्ये. तर मी त्यांच्या पाया पडायला गेलो, त्यांनी असं कडकडून मिठी मारली मला. अरे म्हटले, "काय केलंयस तू?" म्हटलं, "मी काही नाही केलं. जे काही ते सगळं तिकडून आलंय वा, त्यांचंच आहे." वा. मला एखादी गोष्ट आवडते पण ती नाही मिळत तर देव असा आपल्याला काय आवडतं हे द्यायला बसलेलंच नाहीये. आपल्याला काय योग्य आहे ते द्यायला बसलेलं आहे. बरोबर आहे. पण हे फक्त देवाला कळतं. म्हणजे आपल्या जन्म देणाऱ्या बापालाच कळायचं तर हा तर जगाचा बाप आहे. त्यामुळे त्याला कळणारच. मी एखादी गोष्ट मागितली आणि पटकन मिळाली असं मला वाटत नाही आपल्या बालपणी कधी झालेलं आहे. हो. की मागावे लागायची सारखं काही ना काहीतरी. आणि त्यावेळेला ते नाही म्हणायचे. नाही हे आता नाही. नाही का? त्यावेळेला वाईट वाटायचं. पण हे देव जेव्हा अशा गोष्टी करत असतो आणि हे तारतम्य आहे ना, हे अध्यात्मात येतं. 100% 100%. खूप महत्वाचं आहे. हे मला नेहमी एक असं वाटतं ना, की अध्यात्म म्हणजे फक्त देवाची तासनतास पूजा करणं, हो. देवळात जाणं, प्रदक्षिणा घालणं, हार फुलं वाहणं किंवा अजून काय देवाला सोनं नाणं अर्पण करणं वगैरे हे अध्यात्म नाहीये. कनेक्टेड राहणं त्याच्याशी. सगळ्यात मोठं अध्यात्म तुकाराम महाराजांनी सांगितलंय, कोणाही जीवाचा न घडो न मत्सर, घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इतकं सोपं करून सांगितलं संतांनी. कोणाचा प्रत्येकाच्या प्रारब्धाने प्रत्येकाला गोष्टी मिळतात. हो, हो, जी गोष्ट हो. त्याच्या नशिबात आहे ती तुझ्या नशिबात नाहीये. म्हणून त्याचा मत्सर करू नको. कारण काय आहे, गंमत मला एक नेहमी वाटतं, की आपले ऋषीमुनी, साधू संत हे सायंटिस्ट होते चांगल्या प्रकारचे. हं. त्यांना माहिती होतं, की कुठल्या प्रकारचं आज आज त्याच्यावरती खूप मोठा रिसर्च होतो, की सतत एखाद्याचा द्वेष केला, मत्सर केला, तर त्यामुळे तुमचं बीपी वाढतं, तुमच्या हृदयावर परिणाम हं. होतो, तुमच्या शरीरातल्या अनेक घटकांवर परिणाम त्याच्यात वेगवेगळे रोग निर्माण होतात. मानसिक रोग त्यामुळेच निर्माण हां. झालेत सगळे. हे संतांना त्यांना माहिती होतं. त्यांनी हं. फक्त त्याला एक आध्यात्मिक बैठक देऊन सांगितलं. मध्यंतरी रोहिणीताई परांजपे आल्या होत्या हो. आपल्याकडे आणि त्यांनी खूप सुंदर शब्द वापरला की आजकाल काही झालं, अडचणी आल्या, डिप्रेशन आलं, काय अजून वेगवेगळे काय आजार झाले, की आपण जातो लगेच सायकॉलॉजिस्टकडे किंवा सायकोथेरपिस्टकडे किंवा काउन्सिलर्सकडे. तर म्हणे मला असं वाटतं, की संत हेच सगळ्यातले बेस्ट काउन्सिलर्स आहेत. त्यांचे अभंग वाचा, त्यांचे समजून घ्या, हो. त्यांची अभंग रचना समजून घेणं हेच काउन्सिलिंग आहे. जसं आता तू ती रचना म्हणालास, हो. ती खरं केवढी म्हणजे दिशादर्शक आहे खरं तर. खूप. की आपल्याला दुसऱ्याचा विचार ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने करायला लागतो तेव्हा विकार उत्पन्न झाले. नाहीतर काय कारण आहे? म्हणजे मला तुझं कायमच जर चांगलं चिंतायचं आहे, तर मी फ्रेशच राहणार ना मी आतनं. आपल्याकडे आपण म्हणतो ना, की सायन्सने पण काही गोष्टी प्रूव्ह केल्यात ना, की हं. बाबा तुम्ही सतत एखाद्याविषयी वाईट विचार करत राहिलात, हो, हो. समोरच्या माणसाला फरक काही पडत नाही. हां, त्याचं त्रास चांगलं होतं तुम्हालाच. उलटं. तुमचं सगळं आयुष्य बिघडायला हो, लागतं. हो. जुने लोक आपल्याला घरात सांगायचे नेहमी. आपण हो, शुभं हो. करोती कल्याणम सगळं म्हणायला लावायचं सगळ्या हो. गोष्टी, की बाबा घरात शुभ बोलावं, शुभ बोलावं.
आता आपल्या अनेक गोष्टी ज्या आपल्या परंपरेत, आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्ष सांगितल्या गेल्या, त्याला बाहेरचं परदेशी लेबल लागून आपल्याकडे परत आलं, की आपल्याला भारी आम्हाला वाटतं. ती सवय हां, आहे, की ती बाबा मोडली पाहिजे. मेडिटेशन करत जा. अहो, हं. ध्यान आम्हाला हजारो वर्षापासून सांगितलंय. हो, हो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणत जा. हो, हो. मग हे असं, ते तसं. मग माझ्या मते तुम्ही देव माना, मानू नका. आपण मूर्तीपूजा करतो. आपल्याकडे आपण वेगवेगळ्या सगुण रूपामध्ये निर्गुण ती उपासना आहे आपली सगळी, की बाबा दत्त आहे, शंकर आहे, विष्णू आहे, राम आहे, कृष्ण आहे, असे वेगवेगळ्या रूपात. तत्व एकच आहे ना ते. आणि अ, रामदास स्वामींचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये एक वर्णन असं आहे, की प्रत्येक सजीव जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये फक्त मानवाला चिन्मय पदाला प्राप्त होण्याची शक्ती दिलेली आहे. हं, हं. ते तत्व तुमच्या आतमध्ये, त्याला जागृत करायचं आहे. म्हणजे आपल्याला अनेक संतांनी सांगितलं, "अरे बाहेर कुठं शोधतो देवाला? तो तुझ्या आत आहे." माऊलींनी हं. सांगितलं, की माणूस धर्म जागवा. तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ईश्वराची अनुभूती घ्या. पण आपल्याला ते वेळच नाहीये करायला. नाही त्या हे ह्याचा प्रॉब्लेम कसा आहे तो, की मागे जशी एक कथा सांगितली जाते, की एकदा देवाला आपली निर्माण केलेली सृष्टी बघण्याची इच्छा झाली आणि त्याने सांगितलं नारदाला, की "जा जाऊन जरा बघून ये रे, मला मी निर्माण केलेली सृष्टी बघायची इच्छा आहे, फिरायची जरा इच्छा आहे." नारदांनी सगळं जागा शोधल्या. ते म्हणले, "नाही बाबा, कुठेच जागा नाहीये. तुम्हाला नाहीच जागा." ते म्हणे, "अरे मला कितीशी जागा लागणार आहे? मला वन आर-के पण चालेल खरं तर." पण नारदांना काही उत्तर देता येईना. ते म्हणाले, "नाहीये." पण नंतर मग नारद तर खरं भक्तिश्रेष्ठ आणि भक्तीचे आद्य आचार्य खरं तर. तर त्यांनी सांगितलं, की "परमेश्वरा एकच जागा मला असं वाटतीये, की जी तुमच्यासाठी योग्य आहे." तर म्हणे, "कुठली आहे सांग ना, मग मी तेच तर विचारतोय." तर म्हणे, "श्रद्धावानाच्या अंतःकरणाच्या आत जे हृदय आहे, त्या हृदयातली जागा ही तुमची जागा आहे. कारण आत तो बघतच नाहीये. तो बाहेर बघतोय. त्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स काहीच होणार नाहीये तुम्ही आत बसलात तर. ही इतकी सुंदर ही कथा आहे. "बघ उघडूनी दार अंतरंगातला अरे देव गावल का." पुन्हा गुरु ठाकूर हो. आठवतो अशा वेळेला. काय परिणामकारक शब्द आहेत खूप त्याचे. सुंदर. आम्ही सगळे बाहेर बघतोय सध्या. नाही, आणि भगवंताने स्वतः सांगितलंय ना, "नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयेन च. बास. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद." तिथं मी तिष्ठत उभा आहे. पण ते गाण्यामध्ये भाव पाहिजे. भाव हे पाहिजे. छोटंसं त्याच्यात ते आपण असतो ना, ते मोठमोठे ऑफर्स असतात. त्याच्या खाली बारीक अक्षरातले टर्म्स एंड टर्म्स कंडिशन्स. एंड कंडिशन्स त्यातले हे अप्लाय. टर्म्स एंड कंडिशन्स की भाव पाहिजे. हं. आणि मला असं वाटतं, की आजच्या म्हणजे मी थोडा वेगळा आपण विषयाकडे येऊ, की आजची जी तरुण पिढी आहे, आपल्या लहानपणी पण असं एक असायचं, की बाबा आपले मोठे लोक म्हणायचे, "ह्यांचं कसं होणार आहे? हे काय करणार आहेत?" पण ह्याची सगळी चिंता त्याला असते. आणि त्या गोष्टी आत्ताची ही जी पिढी आहे, की जेन झी काय, जेन अल्फा, जे काय सगळं म्हटलं जातं वगैरे. मला एक असा अनुभव आहे, की प्रचंड ग्रास्पिंग पॉवर असलेली ही मंडळी आहेत. टेक्निकल ह्याच्यातलं नॉलेज, अर्थात त्यांचं शारीरिक ह्यांच्याकडे ह्यांनी लक्ष दिलं तर हे खूप जबरदस्त हे होतील. बाकीचं ज्ञान प्रचंड त्यांच्याकडे आहे. अव्हेन्यूज खूप हां, ओपन आहेत त्यांना. हां. तर त्याचा योग्य पद्धतीने जर वापर केला ना त्यांनी, म्हणून आपण जे म्हणतो ना, की मी कार्यक्रमात पण सांगतो, स्ट्रेस, डिप्रेशन, अँक्झायटी वगैरे, वगैरे, हे जे आजच्या काळचे शब्द आहेत ते आपल्या काळात नव्हते. आपल्या काळात असलं काही विषयच नव्हता. कारण पहिलं आलं की ठोकून काढ. त्यामुळे आपण अशा घडत गेलो. सो मी कार्यक्रमामध्ये नेहमी सांगतो, की तुम्हाला जर असं कधी वाटलं ना, की मला फार स्ट्रेस आलाय, मला अँक्झायटी किंवा डिप्रेशन आलंय, पिशवी खांद्यावर घ्यायची, रायगडावर जायचं, महाराजांच्या समाधीपाशी बसायचं आणि महाराजांना सांगायचं, की कसलं डिप्रेशन आहे. आणि मग महाराजांचं चरित्र आठवायचं. आणि मग असं आठवायचं, की महाराजांना कधी डिप्रेशन आलं असेल का हो? हं. मग तुम्हाला तुमच्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना, त्या अशा म्हणजे मोहरीच्या दाण्यापेक्षा छोट्या वाटायला लागतील. बरोबर, बरोबर. महाराज कधी असं म्हणले का, की अफजल खान चालून आलाय, मला डिप्रेशन आलंय, आता मला अँक्झायटी झाली, कसं करू काय? नाही. शाहिस्तेखानाची बोटं आत जाऊन 1.25 लाखाच्या फौजेच्या गराड्यात जाऊन शाहिस्तेखानाची बोटं तोडली. तेव्हा महाराज असं म्हटले, की मला खूप असं हे होतंय, की मी कसं करू काय? नाही. स्ट्रेस आलाय, स्ट्रेस स्ट्रेस आलाय. आलाय, काय कसं होणार? नाही हो. त्यांनी तसे विचार केले असते तर आज स्वराज्य घडलंच नसतं ना. नाही, खरंच मग या नसतं घडलं. महापुरुषांपासून आपण काय बोध घ्यायचा आहे? तो घेतला पाहिजे. आज पण एक अजून पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो, की भक्ती मार्गाकडे खूप छान पद्धतीने आजची पिढी हे करते, की बाबा उपासना, नामस्मरण. म्हणजे आज आज योगायोगाने स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. मला एक अनुभव असा आला, की आता इतक्यात बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मला बोलवतात गेस्ट म्हणून, आणि एक अर्ध्या पाऊण तासाचं, 1 तासाचं माझं गाण्याचं हे असतं. इतकं एन्जॉय करतात. मला गंमत अशी वाटली, की
सुरुवातीला मला असं वाटलं की अरे ह्यांच्यापुढे मी काय गाणार म्हणलं आणि हे माझं काय ऐकणार, पण मला पूर्ण खोटं ठरवलं या मुलांनी आणि ज्या पद्धतीने ऐकलं आणि मला ज्या पद्धतीने स्वामींच्या गाण्याची फरमाईश केली, मला देहविठ्ठलाची फरमाईश केली. म्हटलं अरे, वा म्हटलं नाही आणि मग वा कुठेतरी असं वाटतं ना की नाही यार, जे आपल्या हातनं घडवलंय परमेश्वराने, निश्चित त्याची ती योजना होती की हे रुजवायचं आहे आपल्याला. बरेचसे पालक आम्हाला कार्यक्रमात येऊन भेटतात, लहान-लहान मुलांना घेऊन येतात, दिग्पल्ला आम्हाला भेटतात की आमची मुलं तुम्ही केलेले सिनेमे बघतात, त्यांना ते आवडतात, ती गाणी ऐकतात. तेव्हा कुठेतरी असं वाटतं की हा जो संकल्प करून घेतला भगवंतानी आणि की ह्याचा कुठेतरी निश्चित ह्या गोष्टीशी संबंध आहे की हे जे मधल्या काळातला जो गॅप गेला ह्याच्यातला तो भरून काढून पुन्हा ते तत्व जागृत माऊलींच्या ओवीसारखं आहे ते मी कायम सांगत असतो. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला. किती जसं कपड्याच्या स्टाईल वेगवेगळ्या येतात बदलत परत-परत त्याच स्टाईल. तसं हे कुठेतरी आपलं परंपरा, संस्कृती जी काय आहे. फक्त की त्या मुलांना हे काय म्हणतात त्याला, त्याबद्दलची जी उत्कंठा आहे किंवा त्याबद्दलचं जे एक कुतूहल आहे. कुतूहल आहे, की ते आपलं पुरव की बाबा हे का करायचंय मी? तुम्ही करताय तुमच्या वडिलांनी सांगितलं म्हणून तुम्ही असं करताय. पण मी का करायचं हे? तुम्ही सांगितलं म्हणून मी नाही करणार. दे वॉन्ट लॉजिकल हां, आन्सर्स. मला ह्याचं मागचं लॉजिक आता सांगा. असं आहे. हां. तुम्ही नक्की करेल. पण ते लॉजिक कळलं की मॅजिक होईल खरं तर. आणि त्या लॉजिक कळलं. आहेच त्या प्रत्येक हं. गोष्टीमध्ये आपल्याकडं अ, अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्या जातात. हो, कुलदेवतेच्या बाबतीतल्या ह्याच्यातल्या हो. सगळ्या. माणसाची कुलदेवता खूप महत्त्वाची असते. म्हणजे इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता सगळ्या देवता ज्या आहेत, त्याच्या त्या पद्धतीच्या उपासना आणि माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयात अडकायचं नाहीये. कारण श्रद्धा हे कधीच अंध असू शकत नाही. पहिली गोष्ट आहे. मला आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हायला तुम्हाला सद्गुरू भेटावे लागतात. गुरु भेटावे लागतात आयुष्यात. हो, हो. म्हणजे गुरु काय करतात, की तुमच्या बुद्धीला आलेली जळमटं काढायचं काम करून देतात गुरु. आणि माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. आम्ही पाऊसखुणा नावाचा कार्यक्रम भूषण करंदीकर माझा मित्र आहे. भूषण करंदीकर, वलय मुळगुंद, कृष्णदेव मुळगुंदांचा नातू, उत्तम कवी आहे आणि केदार देवेकर संगीतकार. या तिघा मित्रांनी मिळून निर्मिती केली पाऊसखुणा. वलयनी पावसाच्या वेगवेगळ्या छटांवरती कविता आणि गाणी लिहिली. त्याचा आम्ही कार्यक्रम. त्याच्यामध्ये एक पावसाचं भक्तिगीत त्याने लिहिलं. सावळ्या घनांचे वारीचं आणि पावसाचं नातं जोडलं त्याने सुंदरपण. सावळ्या घनांचे वाजतात टाळ, थेंब मोतीमाळा चैतन्याची. नभात घुमारा, ओंकार हुंकार, मातीला अंकुर ओंकाराचे. असं सुंदर ते काव्य होतं आणि मग त्याला आम्ही नाव दिलं पावसाचा अभंग. अरे वाह! हां. आणि मग पुण्यात कार्यक्रम तर मला चांगलं अगदी अ, स्पष्टपणे आठवतं. आमचा बालशिक्षणच्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता आणि मी त्याच्याबद्दल निरूपण निरूपण म्हणजे बोललो त्याच्याबद्दल, की असं-असं ही रचना आणि वलयने सुंदर लिहिली आहे पावसाचा अभंग. तर एक काका उठले. पुण्यातले प्रेक्षक आपल्याला माहिती आहे, की सडेतोड असतात. उठले आणि अहो म्हणले, "ह्याला अभंग नाही म्हणता येणार. संतांनी लिहिलेल्या रचनाच फक्त अभंग आहेत. हे तुम्ही पावसाचं भक्तिगीत म्हणा." मी त्यांना उत्तर दिलं तिथं आणि ते शांतपणे खाली बसले. मी त्यांना म्हटलं, "ज्या गोष्टीमध्ये भगवंताचं नाम आहे, माझ्यासाठी ती प्रत्येक गोष्ट अभंग आहे. म्हणून मी ह्याला पावसाचा अभंग म्हणतो." आणि ते खाली वाह! मला असं वाटलं ते शांत बसले. नंतर मला असं मला अहंकार झाला, "काय कसं तोंड बंद केलं?" काय? पण ते माझं अज्ञान होतं. त्यांना लक्षात आलं, की ह्याची बौद्धिक याला सांगण्यात अर्थ नाही. आता शांत बसू. आणि कालांतराने हा किस्सा मी संजय गोडबोले गुरुजींना सांगितला. आपल्या याच्या आश्रमामध्ये संत सेवा संत संघाचं सेवा ते. संघाच्या हं. तिथं एक रेकॉर्डिंगचं प्रोजेक्ट चालू होतं. गुरुजी आणि आम्ही गप्पा मारतो. गुरुजी म्हटलं, "असं-असं झालं." आणि मी अशा पद्धतीने त्यांचं तोंड बंद केलं. गुरुजी हसले. त्या पाठीवर "बाळा कसं असतं," म्हणले, "त्यांचं म्हणणं बरोबर आहे." म्हटलं, "कसं काय?" म्हणले, "संतांच्या रचनांना अभंग का म्हणतात? आणि इतरांनी केलेल्याला भक्तिगीत. भाव असू देत, मान्य आहे." म्हणले, "तुला गदिमांनी लिहिलेलं इंद्रायणी काठी माहिती आहे?" म्हटलं, "हो." "त्याला अभंग म्हणतात का?" "नाही म्हणत." "ती उत्तम आहे, अभंगाच्या तोडीच आहे." किंवा म्हणले अजून उदाहरण तुला मोठं देतो. "आदी बीज एकले, बीज अंकुरले." रोपं वाढले. शांताराम आठवलेंची रचना आहे. हो, अगदी लोकांना असं वाटलं, की तो तुकाराम हो. महाराजांचा अभंग आहे. महाराजांचा अभंग आहे. पण तो अभंग नाहीये. असे अनेक तुला उदाहरणं देतील. केशवा, माधवा आहे, हे आहे. पण ह्यांना अभंग नाही म्हणत. कसं आहे, संतांनीच लिहिलेल्या रचनांना अभंग म्हणण्याचं कारण, अभंग तुझं म्हणणं बरोबर आहे एका अर्थाने, की ज्याच्यात देवाचं नाव आहे ते अभंग आहेच आहेत. एका अर्थाने ते बरोबर आहे. पण संतांनी लिहिलेल्या रचना, ह्या संतांना स्फुरलेल्या जे काव्य आहे, ते भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेला गेल्यानंतर त्यांच्या प्रज्ञेमधून प्रगटलेलं काव्य आहे. प्रज्ञा म्हणजे काय? प्रतिभेच्या वरती असते ती प्रज्ञा. म्हणून तुम्ही म्हणताना प्रतिभावान कवी, प्रतिभावान संगीतकार, प्रतिभावान गायक,
हे त्याच्या पलीकडे गेलेले संत पोचलेले. बरं, हा एक महत्वाचा मुद्दा झाला. प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्य, भक्तीच्या विशिष्ट अवस्थेत प्रकटलेलं काव्य. त्याच्या पलीकडचा दुसरा मुद्दा असा, संतांनी हे जे दिलं याचा मोबदला नाही घेतला म्हणजे. त्यामुळे ते अभंग आहेत. गदिमांना ते अभंग गाणं लिहायचे काही पैसे चार मिळाले, पैसे काहीतरी मिळाले. किंवा पैसे. कोणी जे काय असतील आणि त्याचं चूक काही नाहीये. चूक नाहीये, बरोबर बरोबर. पण म्हणले संतांना काय मिळालं? संतांना देता येईल तेवढा त्रास दिला म्हणले लोकांनी. तरीही त्यांनी जगाच्या कल्याणाचा विचार करून ते सांगितलं. म्हणून ते गोष्टी आहे. मग तेव्हा कळलं की गुरु महत्वाचा का असतो. येस, तुमच्या येस. बुद्धीवरची जी झळमट आहे, मग तेव्हापासून मला लक्षात की नाही अरे आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे. सो म्हणून संतांच्या रचना ह्या अलौकिक या सदरात जातात. अलौकिक, कालातीत आहेत त्या. काळातीत आहेत. आता आपण एक अभंग मोगरा फुललासारखा अभंग, काल आम्ही एक कार्यक्रम केला, मोगरा फुललासारखा अभंग काल वेगळीच दिशा देऊन गेला मला, की अरे आपण हे याच्याबद्दल असा विचार केला होता, आज मला वेगळाच सुचलाय. तर हे देवाचं म्हणजे इथे जे तू आत्ता जे म्हणालास की अभंग वेगळं का? भक्तिगीत आणि अभंग म्हणजे देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता हे झालं भक्तिगीत. पण मोगरा फुलला झाला अभंग. म्हणजे तुला शिवराय अष्टकाच्या वेळेला सुद्धा ज्या अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या, राजांना डोळ्यासमोर आणून अक्षरशः म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की हे कसं घडलं असेल. म्हणजे मला शिवराय अष्टकाबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि मुख्यत्वे जेव्हा दिग्पाल येईल तेव्हा दिग्पालशी पण मी हा विषय बोलणार आहे, की आता मला वाटतं 6 झाले ना? 6 चित्रपट. 6 चित्रपट झाले. तुला काही वेळेला हं. पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला. काही वेळेला तुला संगीत दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला. तुला कोणतं म्हणजे तुला अवधूत कोणता आवडतो, की जो तुला पार्श्वगायक म्हणून घेणारा किंवा संगीत दिग्दर्शक म्हणून घेणारा का माऊलींचे अभंग मनापासून गाणारा कुठला आवडतो? मला सेवक म्हणून आवडतो अवधूत. सेवक म्हणून अवधूत आवडतो. कारण तो सेवक आहे म्हणून ते हे बाकी सगळे ना. हं, हं. आणि जोपर्यंत अवधूत सेवक म्हणून राहील तोपर्यंत हे सगळं त्या पद्धतीने चालू राहील असं मला वाटतं. आणि त्यामुळे म्हणून मी म्हणलं ना की हे जे आहे हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा बस. हे खूप जणांच्या आशीर्वादातनं मिळालेल्या गोष्टी आहेत आणि भगवंताच्या कृपेतनं मिळालेल्या गोष्टी आहेत. आणि मी असं कधी इमॅजिन नव्हतं केलं. गायक व्हायचं होतं मला. पण मी संगीतकार वगैरे होईल वगैरे असं कधी वाटलं नव्हतं. पण दिग्पालनी तो चमत्कार घडवला. म्हणजे त्याला काय वाटलं माझ्या बाबतीमध्ये की हा करू. मला स्वतःलाच माझ्यावरती कॉन्फिडन्स तुला नुकताच संगीतकार म्हणून एक हो, पुरस्कार अभंग मिळाला. तुकाराम चित्रपटासाठी मिळाला मोठा सन्मान. पण गंमत अशी आहे ना, की दिग्पाल म्हणला, "माऊली हे तुम्हीच करायचं." मी म्हटलं, "बाबा तुकाराम महाराजांचं करतोय तर आपण पारंपरिक चाली आणूयात का?" हां, हां, हां. कारण शेकडो वर्ष ह्या चाली महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातनं गायल्या जातात. कोणी केल्यात, काय केल्यात माहीत नाही. आणि मी फक्त एक माध्यम म्हणून त्या थोड्याशा अर्थात चित्रपटात घ्यायचं म्हणून थोडंसं त्याचा कुठलाही मूळ गाभ्याला, त्याच्या भावाला धक्का न लावता त्या पद्धतीने मग दिग्पालने पूर्ण त्याला पाठिंबा आणि काय म्हणतात त्याला मान्यता दिली आणि तो स्वतः उत्तम त्याचा कान तयार आहे. कांत आहे. तो वेळोवेळी सांगत होता, "नाही माऊली हे असं नाही, असं करूया." कारण त्याला शब्द छान कळतात. तो भाव दिग्पालला. भाव प्रचंड. मग हं. हे साधं उदाहरण सांगतो. जेथे जातो तिथे हा अभंग हं. बाबा तुकाराम महाराजांचा गाथा तरल्यानंतर सगळे मिरवणुकीने समारंभाने तो घेऊन येतात. त्याच्या बॅकग्राऊंडला ते अभंग करायचा होता. त्याला किमान 10-15 चाली ऐकवल्या. पण तो नाही, ही नाही, ही नाही, ही नाही, ही नाही आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐकवल्या. नाही, नाही, नाही. नाही. म्हणलं काय याला काय अपेक्षित आहे म्हणलं. एक चाल शिल्लक राहिली होती ऐकवायची. पण ती खूप साधी सरळ चाल होती. अजयदादा आणि दिग्पाल ऑफिसमध्ये बसले होते. म्हणलं एक चाल म्हणलं आहे, पण खूप साधी सरळ चाल आहे म्हणलं. ती ऐकू का? ऐकव म्हणला. म्हणलं ही पारंपरिक खेड्यापाड्यात गायली चाल आहे, साधी सरळ चाल आहे. ऐकव. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया, चालविसी हाती धरुनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. दोघं एकदम म्हणले, काय ही मुद्दाम ठेवली होती का कुठे दुसरीकडे देण्यासाठी? अरे हेच पाहिजे म्हणले. आणि मग ते ग्रुप सॉन्ग आम्ही केलं आणि एवढं छान त्या सगळ्या याला जे प्रेम मिळालं ना,
खूप लोक सांगतात की अरे हे अद्वितीय अद्भुत आहे. म्हणलं हेच परंपरेचं वैभव आहे. शेकडो हो. वर्ष जतन करून ठेवलंय ह्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी. आणि म्हणलं हे ज्याला गाता येतो तो पण गातो, ज्याला येत नाही तो पण गातो म्हणलं. हरिपाठातले अभंग आहेत, हे आहे हे सगळं. आणि हे खूप छान आहे ना. ह्याच्यातला भाव आपण देहभाव विसरून जातो हे करताच. आणि त्या पद्धतीनं आता अर्थात बाकीच्या मंडळींनी खूप सुंदर, सुंदर चाली केल्यात, करत आहेत. पण हे परंपरेने मिळालं हे पण कुठेतरी आलं पाहिजे ना पुढं, की बाबा आहे हे आमचा पण हा पण वारसा मिळालेला आहे आम्हाला. हेच हेच जे अभिजात आहे, हां, हेच मिळावं, हां. हा आग्रही असणारा तू त्यावेळेला अ, पारंपरिक सुंदर अभंगांना वेगळं रूप बघतो, तेव्हा काय वाटतं रे? नको ते रूप, कानाला खटकणारं रूप जेव्हा असे अरे! म्हणजे मला हॉरिबल आहे. असे खूप किस्से आहेत असे. म्हणजे आजकाल कीर्तनामध्ये जेव्हा कीर्तनकारांनी निवडलेला अभंग असतो, असं की वारकरी कीर्तनामध्ये, तर त्याची पहिली चाल गायली जाते. तर गायक मंडळी खूप तयारीचे आहे. म्हणजे मला कोणाला काही नावं ठेवायचे नाही. कार्यक्रम किंवा जे काही आहे ते कीर्तन महत्वाचं आहे. जे कोणी हरिभक्तपरायण महाराज आहेत, ते त्याच्या तो अभंग तिथं त्याचं निरूपण करणार आहेत. ते लोकांना त्यातनं ज्ञान देणार आहेत. सो ते महत्वाचं आहे. त्याच्यात गाणं किती असावं, म्हणजे मीठ, चटणी, कोशिंबीर अगदी, असेल अगदी. तेवढं ते असावं. म्हणजे 15-15, 20-20 मिनिटं 2 चरण असतात. पहिले 2 चरण जे पहिलं चरण जे आहे त्याच्यामध्ये 2 हे असतात. ते 25 मिनिटं वगैरे गाणारी मंडळी आहेत आणि लोकांना ते हे आवडतं. तो विषय माझा नाही. पण मला असं नेहमी वाटतं, की मी नेहमी ते बोलतो, की संतांनी टाईमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत अभंग. अ, त्याच्यामागे निश्चित विचार आहे, एक भक्तीचा उत्कट आविष्कार आहे, अनुभूती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग तो भाव प्रकट झाला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला भजन म्हणून तुम्ही करता, तेव्हा तुम्ही गा ना. एक अभंग तास-तास गा तुम्ही. आळवून-आळवून गा. कीर्तनामध्ये त्याला मर्यादा आहे. ती मर्यादा सांभाळून गायला पाहिजे. आणि चित्रपटाच्या चालीमध्ये उगाचच बसतोय म्हणून अभंग गायला. आता कोठे धावे मन का? नको. ते बसतंय त्याच्यात बरं लोकांना आवडतंय. बाबा ठीक आहे बाबा ज्यांना अगदीच आवड नाही ते त्याच्या ह्याच्यात पण नको तसं. जर आपल्याकडं अमृताने भरलेला कुंभ आहे, तर ते असताना तुम्ही नको त्या गोष्टी का देताय? आता पुढच्या काळात अवधूत कुठे दिसणार आहे आम्हाला? माहीत नाही. कोणत्या कोणत्या काही प्रोजेक्ट्स नवीन आहेत किंवा आता काय चालू अष्टकातले तर आहे? 2 चित्रपट अजून अष्टकातले 2 सिनेमे हां, राहिलेत. पुढं माहीत नाही काय ते भगवंत घडवेल ते. पण भजन बाकी हे जे आहे ते चालू राहणार. त्या माध्यमातनं भारुड आम्ही आता सुरू केले. सरांच्या आशीर्वादाने आम्ही पुढं भारुडाची आणि एक अजून छान कार्यक्रम डॉक्टर पूजा भावार्थ देखणे हिने माऊलींचं संपूर्ण जीवनचरित्र समाधी प्रसंगापर्यंत सुंदर असं लिहिलेलं आहे आणि नमो ज्ञानेश्वर हा एक कार्यक्रम आम्ही करतो. अशा माध्यमातनं असं अजून काही वेगवेगळ्या संतांची चरित्र, की जे आजच्या काळामध्ये अ, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील आणि आपली जी परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सहाय्यभूत होतील असे अनेक करण्याचा मानस आहे. आता हे सगळे संकल्प आहेत आणि चालवणारा सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ आहे. त्याचं त्या कृपेने असं विचार आहे डोक्यात. जसा तू जोडला गेलायस तसे बरीच मंडळी माझ्याशी प्रेमाने जोडली गेलेली आहेत. त्यातली दोघा जणांच्याकडून तुला गिफ्ट्स दिले जातायत. एक आहेत माझे मित्र अमोद दामले. हो, ते काय करतात तुला सांगतो, त्यांचे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत हो, आणि हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. हो, तर ते हर्बल प्रॉडक्ट्समध्ये स्किन केअर आहे, ब्युटी केअर आहे. तर त्यांनी तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलेलं आहे हो. आणि चारुकोशा नावाचा त्यांचा ब्रँड आहे. बरं. अमोद दामलेंतर्फे हो, चारुकोशा नावाचा ब्रँड आहे. हो, हो. वाह! होईल. अमोद दामले खुश होणार, की अमोलजी त्यांचेच धन्यवाद तुम्हाला. हाच धागा धरून पुढचं सांगतो, की आपल्या महाराष्ट्राची ओळख असलेलं पैठणी, हो, त्या पैठणीपासून आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले. तिचा ब्रँड आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स पैठणी आणि बरंच काही. बरं. तर ती पैठणीचे वेगवेगळे गिफ्ट आर्टिकल्स करते आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगचं पण आहे वाह! आणि तुझ्यासाठी तिने पैठणीची बनवलेली एक फाईल फोल्डर दिलेलं आहे. ओ हो, हो. वाह, वाह! स्वप्नगंधा वाह! कलेक्शन. सुंदर. क्या बात है! या दोघांचेही नंबर्स आहेत. तू त्यांना अभिप्राय पण देऊ शकतो. या त्यांना बरं फाईलमध्ये वाटेल. माझ्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या, महत्त्वाच्या गोष्टी मी आता जपून ठेवेल. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. आणि येस. मुख्यत्वे करून तुला आणि
साधं सुधं, हे नावच इतकं छान आहे ना, हम्म. कारण आजच्या आयुष्यात सगळ्यात अवघड तेच आहे. साधं सुधं जगणंच अवघड झालंय हम्म, माणसाला. हम्म, ते हम्म, पूर्वी एक म्हण होते आपल्या लहानपणी आपण बऱ्याच ऐकले, की वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. हम्म. आता बावळा वेशची गरज नाहीये, पण हो, हो. काय झालंय ना, की आजकालचा जमाना असा आहे, की अ, कव्हरवरतीच लोकं भुलतात. शोबाजी सगळी. हां. चोखोबा महाराजांनी त्या काळी सांगून ठेवलेलं त्यासाठी. का रे बोललासी हां. वरली या रंग. "उस डोंगा परी तसं नव्हे डोंगा, काय भुललासे वरली या रंगा." आता पण अंतरंगात डोकवायला लोकांना वेळच नाहीये. तो मला असं वाटतं, की काढला पाहिजे वेळ. तुला जर संधी मिळाली हं. तुझ्या सद्गुरूंना किंवा मी म्हणतो माऊलींशी बोलायची आणि मनोगत व्यक्त करायची, तर तुला ही आज संधी दिली जाते. तू डायरेक्ट कनेक्ट हो आणि बोलून टाक. रामकृष्ण हरी माऊली. साष्टांग, दंडवत प्रणाम. आज तुमच्याशी संवाद साधतोय. खरं तर माझी पात्रता नाहीये. पण ज्या कारणासाठी तुम्ही अट्टाहास केलात, माणसाचा माणूस धर्म जागवण्यासाठी तुम्ही स्वतःचा देह झिजवलात. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आदेशानं या भागवत धर्माचा पाया तुम्ही घातलात आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या रूपानं ह्या भागवत मंदिराचा कळसही पूर्ण झाला. शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. त्या परंपरेतला एक छोटासा सेवक होण्याचं भाग्य मला लाभलं. हे जे सगळं तुम्ही निर्माण केलं माऊली, संपूर्ण विश्वाचा संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी तुम्ही मागणं मागितलंत भगवंताकडं पसायदानाच्या माध्यमातून. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो तुम्ही म्हणालात. आजच्या काळामध्ये खलप्रवृत्ती इतकी प्रचंड वाढलेली आजूबाजूला, ते बघताना खूप वाईट वाटतं माऊली. तरुण मुलं ज्या पद्धतीनं व्यसनांच्या आहारी चालली आहेत, ज्या पद्धतीनं भांडणं, मारामाऱ्या, खून, दरोडे, बलात्कार. माऊली आमच्या इकडं कोयता गँग सुरू झाल्यात, कोयता गँग. काय विचार असतील हो यांचे, या माझ्या तरुण बांधवांचे? कुठेतरी असं वाटतं, की यांना तुमचं तत्वज्ञान, तुमचे विचार कुठेतरी यांना शांतपणे बसवून, समोर बसवून कोणीतरी ऐकवायला हवेत, कोणीतरी सांगायला हवेत. जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग यांना सांगायला हवेत. "अरे बाळांनो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान." आणि कळत-नकळत हे जे पापकर्म त्यांच्या हातून घडतंय, त्याच्यापासून त्यांना कुठेतरी परावृत्त करायला हवं. आणि तुम्ही जे मागणं मागितलंय, "दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो." जे घटक समाजातले ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत माऊली, त्यांना तुम्ही बळ द्या. आज अनेक भोंदू या समाजामध्ये वावरतायत. सर्वसामान्य माणूस हा अनेक प्रकारच्या विवंचनांनी त्रस्त आहे. तुमच्या चरणी एकच मागणं आहे, त्याला तुमच्या भक्तीची शक्ती द्या. तुमचं सामर्थ्य त्याला द्या आणि कुठल्याही भोंदू बाबांच्या, कुठल्याही विकृतींच्या आहारी न जाता भगवंताचं नामस्मरण चिंतन करून त्यांच्या आलेल्या संकटातून त्यांना मार्ग शोधण्यासाठी मदत होईल, एवढाच तुम्ही आशीर्वाद द्या माऊली. आणि तुमच्या कृपेनं अमाप, अफाट हे शब्द कमी पडतील इतकं मला तुम्ही दिलंत. माझं काहीच मागणं नाहीये. जे एकच मागणं आहे, जे तुम्ही दिलेत, ती सेवा तुम्ही अखंडपणे करून घ्या आणि तुमची कृपा संपूर्ण विश्वावरती अशीच अखंड राहू द्या. रामकृष्ण हरी. आता कळलं, मी भावकी असलेला गायक आहे असं याला का म्हणाल. मित्रांनो, ही खूप गरज आहे आत्ताच्या काळाची. खूप गरज आहे. अशी माणसं या मंचावर यावीत ही माझी खूप तळमळ होती, कळकळ होती. आणि हा सद्विचारांचा मेळा हा जो शब्द मी वापरतो तो तेवढ्यासाठीच आहे, की हा खरं तर आनंदाचा पॉडकास्ट आहे.
पॉडकास्टचं नावच मुळात संवाद वेळा आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. हा संवाद असाच चालू राहावा यासाठीच हा सद्विचारांचा मेळा, जो देणारे तुम्हाला आनंद वेळोवेळा. असे अनेक प्रसंग येवोत, अशी छान छान माणसं माझ्या आयुष्यात देवाने दिलेली आहेत. ती तुमच्या पुढे या मंचाच्या माध्यमातनं आणण्याची मला पुन्हा पुन्हा संधी मिळो, ही त्या माऊलीच्या चरणीच प्रार्थना करतो. आणि माझ्या मित्राला मी धन्यवाद नाही करत. मला खूप आनंद झाला आणि आनंदाचं परिमाण नसतं. त्यामुळे खूप बरं वाटलं. तू असाच यावास गप्पा मारायला पुन्हा एकदा. मी अजिबात त्यामुळे आवाहन कधीच करत नाही, की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हे ठरलेलं आहे. हे तसंच चालू ठेवणार आहे. जोवर ते चालू ठेवायला सांगतायत, बस बस तोवर हे नक्कीच. चालू राहणार आहे. मला पण खूप आनंद झाला आज आणि आपलं गेलं तर इतकं जवळ 1-1.5 वर्षापासूनचं सगळं आपलं चाललं होतं. पण आज आणि अशा दिवशी हा योग यावा, आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे. ही खूप भाग्याची गोष्ट आपल्या दोघांसाठी असं मला वाटतं. आणि साधंसुधं हे चॅनल निर्माण करून त्याच्याबरोबर संवाद वेळा, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. हा असं आपल्याशी पण संवाद व्हायला पाहिजे ना. तुम्हाला तो आनंद मिळाला इथं येऊन असं, की बाबा कधीतरी असं इतकं छान मन मोकळेपणाने बोलता आलं. आणि मी या सर्व आपल्या जे प्रेक्षक जे ऐकणार आहेत, पाहणार आहेत, त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, की या संवादामधलं जे तुम्हाला भावलं, जे तुम्हाला आवडलं, ती सर्व भगवंताची, माऊलींची कृपा आहे. माझ्याकडनं काही वावगं माझ्या मुखातून गेलं असेल, तर त्यासाठी मला क्षमा करा. आणि अ, जे तुमचे विचार चांगले असतील, ते तुम्ही तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त करा. आणि असाच हा प्रवास चालू राहील. आनंद द्यावा, आनंद घ्यावा आणि सगळ्यांनी मिळून जाऊ आनंदाच्या गावा. येस. धन्यवाद, धन्यवाद. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.